सर काय बोले जरा ऐका जरा. मी जे बोलणार ते बोलायचं. तुम्ही काय बोलले? म्हणजे आता आपण मी जे बोल आपली एक सवय, म्हणजे मी पण असं तर तसंच मोर्यच बोललं असतं, भलेही मला कोणी कितीही बोलू द्या. पण आता तुम्ही बसताना पूर्ण, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मी परत आपल्या शाळांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे बोलवलं. काल मी आयुक्त साहेबांबरोबर होतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिका तिथे प्रोग्राम होता. सकाळी 7:30 ते 4 वाजेपर्यंत होतो मी त्यांच्याबरोबर. खूप काहीतरी विषयावरती बोलणं झालं, खूप काहीतरी झालं. काल 2 वर्ल्ड रेकॉर्ड झाले कल्याण डोंबिवली महानगरपालिकातर्फे. आजचा दिवस खरंच म्हणजे आता तुम्ही किती मोठे होणार मला माहीत नाही, कुठपर्यंत जाणार मला माहीत नाही, पण आजचा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये लक्षात राहणार एवढी गॅरंटी देत आहे. म्हणजे नेहमी तुम्ही, आज काही लोक तर झोपणार पण नाही, एवढं बोलतो आहे, गॅरंटी देतो आहे मी. काही लोक आज रात्री झोपणार पण नाही. म्हणजे त्यांचा घरून फोन येणार, सर विजय सर हे क्या किया हमारे बच्चे को, रातभर सोया ही नाही का. म्हणजे त्याच्या मनामध्ये एवढं मनामध्ये हे झालं की आता आपल्याला काहीतरी करायचं आहे. मोठं होऊन तुम्ही काय करणार? कोणी विचार केला आहे की मोठं होऊन काय होणार? ताई काय होणार मोठं होऊन? काय बडे होके क्या बनेंगे बेटा? सांगा. हां बेटा, अरे वा वा, खूप चांगली ताई. मी मोठे होऊन IPS होणार. अरे वा वा, एक नंबर. बेटा काय होणार? 2-4 लोकांनाच प्रश्न, कारण माझ्याकडे पण टाईम कमी आहे. हां लगेच असं बसून बोललं तरी चालेल. हां पोलीस. हां, मोठं होऊन काय व्हायचं हे सर्व सांगतात, की मोठं होऊन देशासाठी काय करणार हे किती लोक बोलणार. मोठं होऊन मी देशासाठी काय करणार, मोठं होऊन मी देशासाठी काय करणार, मी गावासाठी, ज्या गावामध्ये माझा जन्म झाला आहे त्यांच्यासाठी मी काय करणार, ज्या राज्यामध्ये, देखो वर्ल्ड में एक ही राज्य है, भारतामध्ये एकच राज्य आहे, तो महान पण आहे आणि राष्ट्र पण आहे. तो महान पण आहे. कौन सा ऐसा राज्य है जो महान भी है और राष्ट्र भी है? बघा ना, तुम्ही पूर्ण कुठे बोर्ड लावला असेल तर बघा, कुठला असा राज्य आहे का जिथे महान पण लावलेलं आहे आणि राष्ट्र पण लिहिले? फक्त महाराष्ट्रच आहे का? आणि किती आपण लकी आहेत का आपण या राज्यामध्ये आपला जन्म झालेला आहे. हां, तर 5 गोष्टी फक्त मी सांगणार आहे आज आपण पूर्ण याच्या सेशनमध्ये 5 गोष्टी तुम्हाला घेऊन जायचं आहे. पूर्ण सेशनमध्ये आपण किती गोष्ट शिकणार आहे बेटा? 5. हां 5, बस 5, जास्त नाही. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, त्याला आपण इंग्रजीमध्ये बोलू किंवा मराठीमध्ये, खूप चांगलं आहे ते. राहुल कोण आहे इथे? राहुल कोण आहे? अच्छा, पहिलेपासूनच नाव लिहून ठेवलं आहे, चालेल. पहिले माइंडसेट. आता हे माइंडसेट इंग्रजीमध्ये बघून काय घाबरू नका. म्हणजे ध्येय काय, आपल्याला काय व्हायचं आहे, आजच निश्चित करा आपल्याला काय व्हायचं आहे. आजच म्हणजे हेच वेळ नाही. मी जेव्हा 10वीमध्ये जाणार ना, म्हणजे मार्कावरती मार्कावरती अवलंबून नसतं. आज तुम्हाला निश्चित करायचं आहे. जे 8वीवाले, किती 8वीवाले? हां 7वी 8वीवाले हातवरती करा. तुमच्यासाठी तर मेन आहे, आज तुम्हाला डिसाईड करायचं आहे. या ताईंनी सांगितलं, काय बोलले, काय व्हायचं आहे ना? IPS. ओके. आणि त्यांना काय व्हायचं आहे? पोलीस व्हायचं आहे. काही लोकांना डॉक्टर, काही लोकांना इंजिनियर, काही लोक जे काय व्हायचं तुम्हाला ते होऊ शकतात. फक्त आपलं ध्येय निश्चित पाहिजे की आपल्याला करायचं आहे काय, आज निश्चित करा. म्हणजे एवढं चांगलं आपल्याला शासन मिळालं आहे, त्याचबरोबर एवढी चांगली शाळा मिळालेली आहे. नंदू सर सारखे सर भेटलेले. नेट सेट, म्हणजे आता तुम्हाला माहीत नसेल नेट सेट काय असं, तुम्ही जेव्हा मोठे होणार तुम्हाला माहीत पडेल ते परीक्षेसाठी काय काय करावं लागतात. एवढे चांगले मंगला मॅडम मिळालेले, ज्योती मॅडम मिळालेले, विजय सर मिळालेले, एवढे चांगले सर लोक आपल्याला पूर्ण स्टाफ एवढं चांगले मिळालेलं आपल्याला. तर आपल्याला माहीत नाही, त्याचा फायदा करून घ्या. सर विजय सर असं म्हटलं जातं की जेव्हा आपण एक शाळा बनवतो तर एक जेल बंद होते. जेव्हा एक शाळा तयार होते ना, एक शाळा जेव्हा सुरू होतं ना, तर त्या शहराचा, त्या जिल्ह्याचा एक जेल बंद होऊन जाता है. उधर का एक जेल बंद हो जाता है. तो इतना बड़ा काम करता है. एक स्कूल को साधारण मत समझना, एक टीचर को तो साधारण समझना भी मत, क्योंकि प्रलय और विकास असं म्हटलं जातं. चाणक्य माहिती आहे का? चाणक्य खूप मोठा बुद्धिजीवी या देशामध्ये होऊन गेला आहे. तो नेहमी सांगायचं, शिक्षक को, टीचर को कभी साधारण मत समजना. नाही हो, आमच्या शिक्षकला हे माहीत नाही. ठीक आहे ना, ते माहीत नाही ना, जे माहीत आहे ते तुम्ही विचार करा. शिक्षक को साधारण समझना मत बेटा, शिक्षक को साधारण न मत समझना, क्योंकि प्रलय और विकास इनकी गोद में पलते हैं. अगर एक इंजीनियर ने गलती किया तो क्या होगा बेटा? एक इंजीनियर ने गलती किया तो क्या होगा? एक इंजीनियर ने गलती किया तो मशीन खराब होगा. एक डॉक्टर ने गलती किया तो, म्हणजे एक डॉक्टरने चुकी केली, काय झालं?
वो अंदर भूल गया, चाकू भूल गया अंदर, काय होणार? पेशेंट जाणार ना. एक इंजीनियर ने गलती किया तो मशीन खराब हो गया, एक डॉक्टर ने गलती किया तो पेशेंट चला जाएगा, एक जज ने गलती किया तो एक को फांसी लग जाएगा, एक आदमी का नुकसान होगा. लेकिन एक टीचर ने गलती किया ना तो पूरा का पूरा कौम, पूरा का परिवार खराब हो जाता है. इसलिए एक साधारण मत समझना उनको, उनके लिए तालियां होनी चाहिए पहले. कोणाकडे घड्याळ आहे का? घड्याळ द्या मॅडम. काय नाव मॅडम आपली? माधुरी मॅडम. हाँ, कौन येणार इथे? कोई आएगा इधर? बेटा आप आ जाओ, आप आ जाइए. तुम्ही पण या ताई पटकन. हाँ या पटकन या, लगेच लगेच धाव द्या. टाइम बहुत टाइम कम आहे आणि खूप काहीतरी शिका. तुम्ही पण या ताई, तुम्ही पण या. हे बघा, इथेच इथेच बघा, फक्त इथेच बघायचं आहे. खूप काहीतरी. घड्याळ चालू आहे का माधुरी मॅडम? घड्याळ चालू आहे ना? हां चला, घड्याळ चालू आहे. हां हां, आता काय करायचं आहे? घड्याळ चालू आहे? नहीं चालू है ना? हाँ बघा, ऐसा हाथ करो, घड़ी रुक जा, बोलो घड़ी रुक जा. हाँ देखो, रुक, चालू है क्या बंद है? क्या खड़े हो जाओ. चालू है घड़ी? हाँ, IPS ऑफिसर चालू है? मॅडम घड्याळ चालू आहे का बंद आहे? बघा, बंद झाला है नहीं का? क्या किया आपने कि घड़ी बंद हो गया? हाँ, आप देखो क्या है, घड़ी चालू है कि बंद है? बंद है. कैसे बंद है? उन लोगों को मत सुनो, आपको क्या लग रहा है? चालू है. हाँ बेटा, आपको क्या लग रहा है? चालू है. बेटा आपको क्या लग रहा है? क्या बोल रहे हैं? आधे लोग बंद है, आधे लोग चालू है. हाँ, कैसा बंद है बेटा? बंद कहाँ है? देखो चालू है. हाँ, दोन्ही एट ए टाइम होता है. म्हणजे कोणी तुम्हाला बोलणार अरे तेरे से नहीं होगा, कोई फरक नहीं है. कोणी बोलणार तेरे से होगा, तुमच्याकडून होणार. घाबरायचं नाही, कुछ भी हो सकता है, कुछ भी. लीजिए मॅडम, चालू आहे घड्याळ. म्हणजे काही होऊ शकतो ना, तो कोण कुछ भी. बसून घेता है. धन्यवाद, धन्यवाद बेटा. यानी आप घड़ी को भी रोक सकते हैं. घड़ी को जाने दो, घड़ी को तो बहुत दूर है. नेहमी आपल्याला सांगितलं जातं, काय सांगितलं जातं? कुठली गोष्ट, कोई भी चीज़ को अगर ऊपर से फेंकेंगे तो क्या होगा बेटा? कैच करो बेटा, कैच करो, खाली पडणार ना. कोणी सांगितलं होतं हे? शोध कोणी केला होता? सफरचंद होता बघा, सफरचंद. हाँ, न्यूटन ने बोला है ना. न्यूटन ने क्या बोला बेटा? कोई भी चीज़ को अगर ऊपर से फेंकेंगे, पूरा यहाँ पे देखेंगे बेटा. ताई ताई थे, कैमरा यहाँ से, कैमरा मैन यहाँ पे फोकस करेंगे. हाँ, कोई भी चीज़ को ऊपर से कैच करो बेटा. आता है कैच करने? हाँ, अरे वाह, वेरी गुड, बहुत बढ़िया है. क्रिकेट में भी आप जा सकते. चला, आता इथे बघणार, सर्वांची नजर इथे पाहिजे. सर दिसतंय ना, विजय सर? नाहीतर मी आपल्याला सांगणार की समोर बसले तरी चालेल. हां प्लीज, म्हणजे समोर त्या साईडला बसले तरी चालेल, कारण मला तुम्ही पण याचं पूर्ण हे, म्हणजे तुम्हाला पण हे मिळालं पाहिजे. चला, रेडी आहे सर्वांनी बघायला? 3, 3, 2, 1. बोलो आब्रा का डाबरा. काय म्हणतात? बोलो आब्रा का डाबरा, गिली गिली छू. बोलो. काय झालं? झालं काय? काहीतरी झालं ना. म्हणजे काय होऊ शकतो. लोक तुम्हाला बोलणार नाही हो, म्हणजे असं ना, हे लोकांनी ते मुली लोक IPS नाही होत, त्यांना बोलू द्या. वो उनका सच है, उनके लिए घड़ी बंद है. लेकिन जिनके लिए घड़ी चालू, उनको पता है. चालू था ना घड़ी? घड़ी चालू था कि नहीं चालू था? घड़ी चालू था. उनको पता है घड़ी चालू है, वो उनके लिए कुछ देर के लिए बंद हुआ है. परत झालं ना, काहीतरी झालं. हेच करायचं आहे आपल्याला. आपल्याला आयुष्यामध्ये हेच करायचं आहे. हेच करायचं आहे आपल्याला आयुष्यामध्ये. एक लक्ष ठेवा. लोक तुम्हाला बोलणार नाही हो, तुमच्याकडून नाही होणार, आपसे नहीं होएगा. आप तो वो गांव में रहते ना. मानवली माहिती आहे का कोणाला? मानवली, मानवली माहित आहे? मानवली काय बोलतात? मानवली गाव माहित आहे? अच्छा, नहीं ते मानवलीचे मुलं नहीं करू शकतात. कोण सांगितलं? कौन बोल रहा है? नहीं, वो भारत ना कभी वो मिसाइल नहीं बना सकते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहब ने बना के भी छोड़ भी दिया. बनाया उन्होंने मिसाइल और छोड़ दिया 2-3 देश के ऊपर.
म्हणजे लोक आपल्याला काही बोलणार, तिथे लक्ष द्यायचं नाही, तिथे लक्ष द्यायचं नाही. राजेश यादव सर नाव कधी ऐकलंय? राजेश यादव ना ऐकलं? अरे वाह, बहुत सर, बहुत मेहनत करना है सर, अभी बहुत बाकी है, अभी मेहनत करने का काम बाकी आहे. ते नेहमी सांगतात लोक काय बोलतात ते महत्त्वाचं नाही, तुम्ही काय विचार करतात ते महत्त्वाचं आहे. हम लोग के दिमाग में आपलं देखो जूते के बाहर पत्थर है ना तो टेंशन नहीं है. दगड जे आहे ना, दगड शूजचं बाहेर, चप्पलचं बाहेर दगड आहे तर काय टेन्शन नाही. पण ज्या दिवशी दगड चप्पलामध्ये आला काय होणार? जे खडी असेल ना, खडी चप्पलामध्ये आलं तर काय होणार? पूर्ण रस्त्यावर लागत राहणार. जोपर्यंत निगेटिव्ह बाहेर आहे काय टेन्शन नाही, त्याला आतमध्ये येऊ देऊ नका, उसको अंदर नहीं आने देने का. हां, 5 लोक येणार पटकन, 5 लोक या पटकन, 7वी आणि 8वी. ताई तुम्ही या, ताई तुम्ही या. हां हां, आ जाओ आ जाओ आ जाओ, आप आ जाओ बेटा, आप आ जाओ. 5 लोक या असं पटकन. हां या, हां या इथे, हां इथे यायचं आहे. हां अजून एक ताई तुम्ही या. चालेल. आता आज जे होणार आहे ना ते मानवली गावामध्ये पहिल्यांदा, म्हणजे पूर्ण इतिहासामध्ये असं कधी झालं नाही आहे. पूर्ण इतिहासामध्ये मानवली गावाचं, पूर्ण इतिहासामध्ये मानवली गाव माहिती आहे का कोणाला? काय म्हणतात? सर्वांना माहिती आहे? अरे बाळा माहिती आहे? कुठे आहे? अच्छा इथेच आहे. अरे वा, व्हेरी गुड. आता तुम्हाला जे करायचं आहे, मला वाटतं हे पहिल्यांदा असं काहीतरी या गावामध्ये होत आहे आणि पूर्ण लक्ष देऊन, पूर्ण माझ्या आवाजाकडे लक्ष द्यायचं. सर हे कागद देऊन टाका. हां, आणि काय करायचं आहे आपल्याला, या कागदामध्ये तुम्हाला जे वाटतंय तुम्ही काहीतरी आठवण करा, मनामध्ये काहीतरी शब्द तुम्ही हे करा, काही पण शब्द तुम्हाला जे वाटतंय, जे तुम्हाला शब्द वाटतंय ते तुम्ही शब्द पाठांतर करा मनामध्ये. जे तुम्हाला वाटतंय, जे तुम्हाला शब्द वाटतंय, जे तुम्हाला शब्द वाटतंय ते तुम्ही मनामध्ये शब्द किंवा इमेज बोला. जे तुम्हाला असं वाटतं की असं, म्हणजे आज मी समजा तुम्हाला बोललो तुम्ही काय लिहा, तर तुम्ही लगेच ते लिहिलं पाहिजे. केलं? काही शब्द घेऊन आले तुम्ही मनामध्ये? हां, मनात काहीतरी शब्द घेऊन या. हां, शब्द मनामध्ये घेऊन या. कुठला तरी शब्द, स म, मानवली, सरांचं नाव, मॅडमचं नाव, जे तुम्हाला वाटतं, आईवडिलांचं नाव, दिनांक आहे 13 तारीख 13/8/2025, जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही यामध्ये, तुम्हाला मार्कर पण देतो आहे मी. हां, तुम्हाला मी मार्कर देतो आहे, हे मार्कर घ्या. हां, आणि यामध्ये तुम्ही इथे या साईडला लिहायचं आहे, पण कोणाला दाखवायचं नाही, थोडासा गॅप ठेवा. हां, हे घ्या बाळा, इथे लिहायचं आहे. जे तुम्ही आता आठवलं ना ते लिहायचं आहे. हां, तुम्ही कॅप्टन असणार, तुम्ही या साईडनी बघा. हे चिटिंग तर नाही करताय? हां, समजलं ना मी काय बोलतोय? तुम्ही इथे ह्याच्यात लिहा काहीतरी, मला दाखवू नका, मला दाखवू नका. मी इथे कुठेतरी, आरसा आहे का बघा, इथे कुठे आरसा आहे का? आरसा लावलाय? नाही लावलाय ना? अरे सर आरसा लावायला पाहिजे होता. चला ठीक आहे, म्हणजे मला आता काय दिसणार नाही. ते दिसतंय का? किती लोक झाले बेटा? नाही, किती लोकांनी लिहिलंय? नाही, आता कितवा चालू आहे? कोण लिहितोय आता? पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक? दुसऱ्याकडे आलाय. ओके, तेच मी, तुम्ही मला सांगत राहा, मला गाईड करा. तर पहिले झालंय, आता दुसरं लिहितोय. ओके, तुम्ही काय पण नंबर पण लिहू शकतात, चित्र बनवू शकतात, ABCD जे तुम्हाला वाटतात. कुठलं तरी मित्राचं नाव लिहू शकतात, तुम्ही मित्राचं नाव लिहू शकतात. पूर्ण वाक्य ठीक आहे, म्हणजे वाक्य लिहिलं तरी चालेल, पण टाईम आपल्याकडे कमी आहे ना. अच्छा, तिसरं चालू आहे. हां, तिसरं जे वाटतंय ते तुम्ही लिहा. हां हां, भारत आपला कधी स्वतंत्र झालं ते पण तुम्ही लिहू शकतात. कधी झालं स्वतंत्र? 15 ऑगस्ट. हां, 47ला झालं होतं, बरोबर. पहिला माणूस अंतरिक्षवरती जाणार कोण होता? भारतीय, पहिला भारतीय. यस, राकेश शर्मा. एक नंबर बेटा, हात मिळवा बेटा. राकेश शर्मा पहिला भारतीय होता अंतरिक्षवरती जाणारा. भारतीय पहिला भारतीय. हां, आणि तेव्हा आपले पंतप्रधान कोण होते? नाही, राजेंद्र प्रसाद नाही, इंदिरा गांधी होती. इंदिरा गांधीने विचारलं, राकेश जी बोलो, आसमान से भारत कैसा दिखता है? काय प्रश्न विचारला सांगा? एक असं एक सुरामध्ये, एक बेटे सावधान. हा,
3, 2, 1. आणि जे त्यांनी उत्तर सांगितलं ना ते प्रत्येक भारतीयासाठी गर्वांची गोष्ट होती. आणि त्यांनी सांगितलं, मुझे ज़्यादा पता नहीं है मैडम, लेकिन एक बात समझ में आ गया, सारे जहां से अच्छा. काय उत्तर दिलं त्यांनी? त्यांनी हे उत्तर दिलं होतं. म्हणजे जेव्हा अंतरिक्षमध्ये जाणार तेव्हा तुम्ही विमानामध्ये बसणार, सर्वात चांगली गोष्ट तुम्हाला भारतच दिसणार. मी 15 देशामध्ये जाऊन आलोय. किती देशामध्ये? 15 देश. आणि खरं सांगतो 15 देशामध्ये सर्वात चांगला देश आपलंच आहे. आपलाच देश आहे सर्वात चांगला देश. हां, झालं तुमचं मॅडम? ताई झालं? तुम्ही घ्या, सर्व कलेक्ट करा. तुम्ही कलेक्ट करा पटकन. हां, नाही आता तुम्ही कलेक्ट करा. कलेक्ट करून घ्या. आणि कसं पण तुम्ही कलेक्ट करू शकतात. उलट सुलट काय पण. हां, आता मिक्स करा. ताई काय, व्हॉट इज युअर नेम? हां, संस्कृती मिक्स करा. जेवढं मिक्स करता येईल मिक्स करा. आणि तुम्ही काय करणार आता, इथे आहे ना माइंडमध्ये, इथे ताई, इथे ते शब्द आठवा जे तुम्ही लिहिले आहे ना, किंवा तुम्ही इमोजी बनवलं असेल, तुम्ही काय तिरंगा बनवला असेल, 1947 लिहिलं असेल, जे काय असेल करा, मिक्स करा. झालं? मिक्स झालं? खूप चांगला. मॅडम एकदा मिक्स करा ना, अजून एकदा मिक्स करा अजून ते. हाँ इथे. हाँ, वो मम्मी टिकली लगाती है ना, उधर वो चीज़ को लेकर आए. धन्यवाद. हाँ, तुम्ही बसू शकतात मॅडम. आता माझ्याकडे प्रूफ आलेला आहे. आता तुम्ही जे विचार करताय ना, काही लोक विचार करतात काहीतरी वेगळं आणि बोलतात काहीतरी वेगळं. हां, हे मस्त काय आहे बेटा? मस्त काय काय ते मस्त काय? मी सांगा ना लोकांना. हे घ्या, ते माईक धरा, सांगा ना मस्त काय आहे? सांगा ना मस्त काय आहे? हे मस्त काय आहे? बरोबर ना? हेच आहे ना? हेच लिहिलं आहे ना? हेच लिहिलं ना? तर हे इथे मस्त दिसतंय मला. मस्त आहे ना ते? काय आहे? अरे ते हे बघा, हे काय लिहिलंय? भारत आहे का? मग तुम्ही असं इथे हे असं का दिसतंय? अच्छा ठीक आहे, काय हरकत नाही. हे दाखवा तिथे. हां, तुम्ही जे लिहिलं आहे ते मला इथे माहीत पडेल. तुम्ही लिहिलं हे असं पुसून काय लिहिलं आहे? हां, ए आप आ, हे काय लिहिलं आहे? ए आप आ, हे काय? हे मिनिंग काय? अच्छा, ॲपल लिहायचं होतं पण काय, ठीक आहे. म्हणजे ते माइंडमध्ये तुम्ही जे हातात लिहिते ते इथे कोरला जातं आहे. के म्हणजे काय बेटा? व्हॉट इज के? नाव काय? वीर. मग के का लिहिलं आहे? दाखवा ना. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे की नाही? हां, तुम्हीच लिहिलं आहे ना ते. हां, हे व काय लिहिलं आहे बेटा? वीर. वीरचं नाव इथे आहे. आणि हे बेटा हे काय? शिक्षक. हां, शिक्षण काय आहे? अच्छा ठीक आहे, हे मनात आलं होतं. खूप चांगलं. चला धन्यवाद. ठीक आहे. बसून घ्या ताई. आई शपथ कसा ओळखला? कोण बोलला? अच्छा, नाही ते सर्व मी परत सांगतो, सर्व सायन्स आहे. हां, काय ते जादू बिदू काय नाही होणार, पण सायन्स होणार आहे. हां, पण याचा आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं प्रयोग करायचा, आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रयोग कसा करायचा ते महत्त्वाचं आहे. आपण 7वीमध्ये खूप काहीतरी शिकलो आहे पण आपल्याला माहीत नाही. खूप काहीतरी आपण शिकलेलो आहे. आम्ही एक कॅप्सूल, आमचं चालू आहे प्रयोग. आम्ही एक कॅप्सूल बनवतो आहे. त्या कॅप्सूलला पाणीमध्ये टाकलं की पाणी गरम होणार. आतापर्यंत आलं आहे सर कॅप्सूल? नाही आलं ना? पण आपण त्याला पाणीमध्ये टाकलं की पाणी गरम होणार. पाणीमध्ये टाकलं की पाणी गरम होणार. कॅप्सूल टाकायचा पाण्यामध्ये, तो वितळणार आणि पाणीला गरम करून देणार. त्या प्रयोगावरती आपलं काम चालू आहे. मी आणि माझ्याबरोबर एक अजून सायंटिस्ट आहे, आम्ही लोक ते काम करत आहे. तर सर्वात पहिले माइंडसेट, आज तुम्हाला माइंडसेट सेट करून जायचं आहे. माइंडसेट सेट करायचं आहे तुम्हाला. कारण तुम्ही जे लिहिणार ते मनामध्ये कुठे ना कुठे ते बसणार आहे. म्हणून लिहून पाठांतर करा. किती लोक लिहून पाठांतर करतात? अच्छा, पाठांतर किती लोकांना नाही होत? बापरे बाप, हा खूप मोठा ज्वलंत क्वेश्चन आहे. किती लोकांना पाठांतर नाही होत? किती लोकांना पाठांतर नाही होत? हां, बिंदास हात वरती करा ना. किती लोकांना पाठांतर नाही होत बेटा? जे आपण बोलतो ते लगेच, जे आपण शिकतोय, किती लोकांना पाठांतर नाही होत? अरे बापरे, 1 2 3 4 5 6 7 7.5. किती लोकांना? हां, म्हणजे ते वरती पण नाही खाली पण नाही. पाठांतर होतो सर्वांना? जे आपण अभ्यास करतो लगेच माइंडमध्ये कोरला जातो. तर मी फक्त तुम्हाला 4 लोकांना नंतर सांगतो, चालेल का? का सर्वांना सांगू? सर्वांना पाहिजे ना? मग पाठांतर करताना फक्त एक फॉर्म्युला देऊन जातो. बोला आर एस आणि आर. बस हे लक्षात ठेवा. तुम्ही जे काय, तुम्हाला IPS व्हायचं आहे, IS व्हायचं आहे,
माझा मुलगा आता IIT रुडकीमध्ये आता तो JEEचा एक्झाम पास केलं त्यांनी 600 काहीतरी रँक होता पूर्ण भारतामध्ये. 18 लाख 18.5 लाख लोक ते परीक्षा देतात. JEE आणि नीट वेगळं आणि JEE मध्ये 18.5 लाख विद्यार्थींनी परीक्षा दिली होती पूर्ण भारतामध्ये आणि त्याचा तो 600 नंबरवरती आला. तो IIT रुडकीमध्ये त्याचा नंबर लागला. पाठांतर कसं करायचं हे मी तुम्हाला काय फॉर्म्युला काय बेटा RS आणि R म्हणजे रिसेप्टिव्ह मोड. जेव्हा मॅडम तुम्हाला शिकवतात, जेव्हा शाळेमध्ये कोणी शिकवतात, तुम्ही जे काही शिकायला बसतात, शिवाय किती लोकांना येतात द्यायला? सर्वांना येतात. बरोबर, हां सर्वांना येतात. कोणी शिकवलं होतं का असं तुम्हाला? हे बघा ह्याला म्हणतात गाड, असं कोणी शिकवलं होतं का? ह्याला गाढव म्हणतात. ॲटोमॅटिकली ते हां म्हणजे आपण शिव्या देताना असंच काहीतरी प्रयोग करतो. मी फक्त आता शाळा म्हणून चांगले शब्द वापरतो. तुम्ही मला माहिती आहे याच्यापेक्षा काहीतरी वेगळेच शब्द वापरत असणार, पण जाऊ द्या. सर्वात पहिले रिसेप्टिव्ह. काय रिसेप्टिव्ह म्हणजे? रिसेप्टिव्ह म्हणजे ग्रहणशील. येस, रिसेप्टिव्ह म्हणजे ग्रहणशील. ग्रहणशीलता. पहिले जेव्हा आपण अभ्यास करायला बसतो, पहिले लगेच सांगायचं मनाला की बाबा तू हे मगच कुठे जायचं नाही, कारण एव्हरीथिंग इज माइंडसेट. सर्व माइंडच आहे. सर्व जे काय तुम्ही करता सर्व माइंड आहे. तुम्ही जे काय करताय ते सर्व काय माइंड आहे. बघायचं तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू का? हां प्रूव्ह करून दाखवू. जेवढे या साईडला, फक्त मागचे मुले नाही करणार, पण जेवढे मुलं आहे थोडंसं पुढे येणार. एक हात पुढे पाहिजे बस. हां एक हात पुढे पाहिजे ताई थोडंसं. हां सर्वांनी एक हात पुढे करणार. असं नाही, कांदा नाही लागला पाहिजे कोणाचा. समोरचा माणूस टच नाही झालं पाहिजे. थोडासा गॅप ठेवा. बाळा. थोडासा पुढे थोडासा पुढे या. एक हात गॅप. एक हातचा गॅप. हां एक हातचा गॅप. हां फक्त हात नाही, पुढे मागे जाऊन. हां थोडा एक लाईन अजून मॅडम. आता इथे एक लाईन सध्या एक लाईन अजून बनवून टाका सध्या साईडला. हा नाही ते लहान मुलं नाही करणार. लहान मुलं नाही, फक्त जे बसलेले या साईडला जे एक लाईन पाहिजे तिथे बसून घ्या. चला झाले का? आता एक हात पुढे. खूप आता तुम्हाला माहित पडेल आपण जे माइंडला सांगतं, माइंड कसं काम करतं. एकदम सिंपल तरीकेने, सिंपल प्रोसेसने मी सांगतो तुम्हाला. ग्रहणशीलता. पहिले काय पाठांतर करताना काय पाहिजे? कसं करणार? ग्रहणशीलता कसं करणार? आपण प्रार्थना केली. आता प्रार्थनामध्ये आपण काय बोललो की जी मी आता पाठांतर करणार आहे सर्व माझा माइंडमध्ये ड्रिल झालं पाहिजे आणि तुम्ही कधीच विसरणार नाही. खरं सांगतोय 4.5 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या प्रोग्रामचा फायदा झाला आहे. माझे वडील नेहमी सांगतात, अरे क्या रे तू अफ्रीका में जाता है, मॉरिशियस में जाता है, दुबई में जाता है, नेपाल में जाता है, श्रीलंका में जाता है. अपने पाड़े के बच्चे म्हणजे आपले महाराष्ट्र आपले पाड्याच्या मुलांना कधी सांगणार. आणि आज राजेश यादव सर नाव ऐकलंय कोणी? अरे बाप रे बाप, काय बोलता? राजेश यादव सरांना ओळखतात? आज राजेश सर यादवने मला इथे उचलून घेऊन आलो. मी कुठेतरी जाणार होतो आज. ॲक्च्युली माझा आज अंधेरीमध्ये प्रोग्राम होता सर, पण सर बोलले आ जाओ यहाँ पे. तर मला चलो ये भी एक देश सेवा आहे ना. आपण देशासाठी काय करू शकतो. APJ अब्दुल कलाम साहेबांनी 2006 मध्ये मला एक पत्र पाठवला. कोण होते APJ अब्दुल कलाम साहेब? APJ अब्दुल कलाम तेव्हा राष्ट्रपती होते 2006 मध्ये. मी माझं एक पुस्तक त्यांना पाठवलं आणि बघा मोठी माणसं मोठी का होतात. 7 दिवसात त्यांनी मला एक पत्र पाठवला. बीइंग एन इंजीनियर, एक इंजीनियर होते हुए भी आप जो बच्चों के अंदर इग्नाइट ला रहे हैं, बच्चों के अंदर जो स्पार्क ला रहे हैं, दैट इज़ वेरी इंपॉर्टेंट. बहुत अच्छा काम कर रहे हैं. राष्ट्रपति जी आपको इसके लिए बधाई देते हैं. आपकी पुस्तक मिली, बहुत बहुत धन्यवाद. असं त्यांच्याकडून एक पत्र आलं होतं. आज पण ते पत्र आपल्या घरामध्ये ते आपण फ्रेम करून लावलेलं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब. म्हणजे काही होऊ शकतो ना. तर काय करायचं आपल्याला? हात पुढे करायचं. सर्वांनी हात पुढे करायचं आहे. दोन्ही हात पुढे करायचं आहे. दोन्ही हात पुढे असं करणार. हां असं करणार. एका हातामध्ये विचार करायचा की S आहे S आणि एका हातामध्ये N आहे. जेव्हा मॅग्नेटमध्ये SN असेल तर काय होतो? 7वी आणि 8वीचे विद्यार्थी, जेव्हा हातामध्ये जेव्हा मॅग्नेटमध्ये S आणि N आहे तर काय होणार? हां आकर्षित. हां आता असं फक्त मनाला सांगायचा की माझे दोन्ही हात एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करताय. माझे दोन्ही हात एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करताय. डोळे बंद असणार, सर्वांचे डोळे बंद आणि पूर्ण फोकस माझ्या शब्दांवरती असणार आहे. क्लिअर? डोळे बंद करा बेटा. मी एवढं हँडसम पण नाही, मला बघू नका. हां डोळे बंद. ताई एकदम हात सरळ पाहिजे. पुढे या ना ताई. IAS ऑफिसर पुढे या. अजून पुढे. हां ताई हात एकदम स्ट्रेट. नाही मी तुमच्यासाठीच हे केलंय. असा हात असा नाही पाहिजे, मग होणार नाही ते.
हात स्ट्रेट बिंदास, हात स्ट्रेट पाहिजे. हा ताई आता हे हात ना जोडणार आहे म्हणून बोलो. हे तुम्ही पाहिजे तर असा बसा, असा बसा, असा बसा, असा. हा ज्यांना समोर कोणीतरी अटॅच होत आहे ना, समोर कोणी टच नाही झालं पाहिजे. परत सांगतोय, नाही तर तुम्ही डायरेक्शन चेंज करा, डायरेक्शन चेंज करा. कोणी समोर कोणी आपला हात कुठल्याही विद्यार्थीला टच नाही झाला पाहिजे. हे बघा, हे ताई तसं करा, तसं तिथे बघा, तिथे 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 क्रॉस होईल. असं 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 ताई असं बसा ना, बस. हां आता कोणाचा हात कुठे टच होतोय का कोणाला दुसऱ्या विद्यार्थीच्या खांद्यावरती? नाही होत आहे. आता फक्त आणि फक्त हां फक्त आणि फक्त माझ्या शब्दांवरती फोकस करा. डोळे बंद सर्वांचे आणि पूर्ण फोकस, पूर्ण म्हणजे पूर्ण फोकस माझ्या शब्दांवरती. डोळे बंद आहे पण कान माझ्याकडे आहे. असं विचार करायचा आहे की आपले दोन्ही हात मॅग्नेट आहे, दोन्ही हात मॅग्नेट आहे. एक एस आहे आणि एक एन आहे. एक नॉर्थ पोल आहे आणि एक साऊथ पोल आहे. एक दक्षिण आणि एक पूर्व. सरळ 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 करा हात. खूप चांगलं, सर्व विद्यार्थी चांगलं करताय, सर्व विद्यार्थी चांगलं करताय. वा. विचार करा की दोन्ही हात एक दुसऱ्याला जुळत आहे. आपण काय करणार नाही, ॲटोमॅटिकली जे काय होणार ते होऊ द्या. दोन्ही हात स्लोली स्लोली, दोन्ही हात स्लोली स्लोली एक दुसऱ्याला आकर्षित होत आहे. दोन्ही हात स्लोली स्लोली एक दुसऱ्याला अट्रॅक्ट होत आहे. दोन्ही हात स्लोली स्लोली एक दुसऱ्याला अट्रॅक्ट होत आहे. तुम्ही बसा ताई, बसून घ्या ताई, इथे बसा, बसा. दोन्ही हात एक दुसऱ्याला अट्रॅक्ट होत आहे. तुम्ही फक्त मनाला सांगताय, बाकी काय नाही, शरीराला कोणी सांगायचं नाही. फक्त मनाला सांगायचं आहे की माझे दोन्ही हात स्लोली स्लोली, माझे दोन्ही हात हळूहळू एक दुसऱ्याला जवळ येत आहे, एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करत आहे. दोन्ही हात, दोन्ही हात, दोन्ही हात. फक्त मनाला सांगायचं आहे, फक्त मनाला सांगायचं आहे, फक्त मनाला सांगायचं. बस, काही शरीरालाच काहीच बोलायचं नाही. फक्त मनाला सांगा. स्वतः चिंतन करा. जसं तुम्ही आता पैसादान केलंय, जसं तुम्ही आता प्रार्थना केलंय, जसं तुम्ही आता देशभक्ती गीत तुम्ही आता सादर केलं इथे, तसंच फक्त मनाला सांगा की माझे दोन्ही हात, माझे दोन्ही हात, ताई पुढे मागे जावा, मागे जावा ताई, मागे जावा. माझे दोन्ही हात एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करताय. दोन्ही हात जवळ येत आहे, जवळ येत आहे, जवळ येत आहे, जवळ येत आहे, जवळ येत आहे. आणि डोळे ओपन करून बघा काय झालंय. डोळे ओपन करून बघा काय झालंय. किती लोकांचा जोडलंय? हां, कोणाचा जोडलंय? आता डोळे ओपन करा. आता झालं, आता काय? हां, आता सांगा काय झालंय. हां, ज्यांचं झालं मला माहिती आहे, लहान मुलांना नाही झालं असेल, पण जे जे काय झालं ताई? खरं माझ्यासाठी बोलताय का? नाही. आता मी तुम्हाला सांगतोय यांनी काय झालंय या प्रयोगामध्ये. हे ॲक्च्युली आम्ही कॉर्पोरेटमध्ये करवतो, हे म्हणजे लहान मुलांना ठीक आहे. आम्ही प्रयत्न केला आहे. जेव्हा तुम्ही माइंडला इन्स्ट्रक्शन देतात, जे लोक गाडी चालवतात, तुम्हाला आता गाडी चालवायची गरज नाही आहे, सायकल किती लोक चालवतात? हां, सायकल चालवताना आपण हाताला नाही सांगत, आपण मनाला सांगतो, अरे आता वळण आहे, हात खाली घ्या. कोणाला सांगतो आपण? मनाला सांगतो. काय बोलतो? आता वळण आहे. म्हणजे ग्रहणशीलतामध्ये तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे की आता मी जे अभ्यास करणार आहे ते मला सर्व तंतोतंत पाठ होणार आहे. झालं क्लिअर? त्यानंतर एस. आता पाठांतर झाला, ग्रहणशीलतामध्ये आलो आपण. ताई इथे आता समोर बसा, इथे बसा ताई. हां, कॅमेरा घेऊन टाका. ग्रहणशीलतानंतर साठवणे, ग्रहणशीलतानंतर स्टोरेज, साठवणे. आता ग्रहणशीलता झाला. आपण एक शब्द घेऊ, एक शब्द घेऊ आपण. बोला ॲप्लिफ्ट. डोळे बंद करून बोला ॲप्लिफ्ट, ॲप्लिफ्ट, ॲप्लिफ्ट. आता हा कुठला तरी आफ्रिकन वर्ड आहे, ठीक आहे, याचा मिनिंग काय आहे मला पण माहीत नाही, पण आफ्रिकन वर्ड आहे. आता विसरून जावा, हे शब्द विसरून जा. किती लोक विसरले? ताई काय वर्ड होता? ॲप्लिफ्ट. हां हां हां, शब्द काय होता ताई? अच्छा, कोण विसरलं त्यांनी हात वरती करा. नाही विसरला? सर मी परत 1 तासानंतर परत विचारणार. हां, जाताना परत एकदा विचारू. तर पहिले काय करायचं? पाठांतर करताना ग्रहणशीलतामध्ये या, त्यानंतर साठवणे. त्या शब्दाला साठवण करा. कुठे कुठे? माइंड. एकदा सर्वांनी हात दाखवा. सर एक फोटो लेंगे. सर्वांनी माइंड कुठे असतं? हां, माइंड कुठे असतं? हां, माइंड कुठे असतं? मन कुठे असतं? हां, सर्वांनी असं. सर एक कोणीतरी एक इथून घेणार फोटो, इथून घ्या बेटा. माइंड कुठे असतं? हां
आता झालं सर. माइंड कुठे असतं? इथे असतं. आता हात खाली करून घ्या. मी एका शाळेत विचारलं की बेटा माइंड किधर होता है, मन किधर होता है. एका मुलाने हात वरती केला. बोले सर मैं बोलूँ क्या? मैं बोला हाँ बोलो, अच्छी बात है. बोले मन जिथे पाहिजे तिथेच नसतं. मन जिथे पाहिजे. आता आपल्याला मॅडम शिकवत आहे शाळेमध्ये, काहीतरी गणित शिकवत आहे, जॉग्रफी शिकवत आहे, इतिहास शिकवत आहे, बरोबर ना? काहीतरी शिकवत आहे. मन कुठे असतं? अरे आज काल रात्री ना आपला भंडारा आहे, गावात भंडारा आहे. आता गणपतीचा सण येणार आहे. गणपतीमध्ये आता काय बनवायचं यावर्षी? म्हणजे आता मॅडम एवढं शिकवत आहे, सर शिकवत आहे, नंदू सर शिकवत आहे, आणि मन कुठे जातं आपलं? मन कुठे वेगळंच कुठेतरी जातं आहे. म्हणून मनाला घेऊन यायचे. तर सर्वात पहिले ग्रहणशीलतामध्ये या, त्यानंतर ताई साठवणे, आणि शेवटी नेहमी त्याला काय करायचं? आठवणे. साठवणे आणि नंतर आठवणे. साठवणे नंतर आठवणे. आठवणे तर नंतर तंत्र, पाठांतर, तंत्र. हे जे सांगितलं काय फॉर्म्युला काय? RSR. हे लक्षात ठेवा हां, कारण मी रोज रोज इथे येणार नाही. खूप विद्यार्थी, खूप ठिकाणी आम्हाला जायचं आहे. तर फॉर्म्युला काय? पाठांतर तंत्राचा फॉर्म्युला काय? RSR. ग्रहणशीलता, साठवणे, आठवणे. हां, शब्द काय होता? मी कुठला शब्द सांगितलं होतं? ॲप्लीज. कोणी विसरलं का इथे? नाही. हां, आपण एकदा परत त्याला पाठांतर करणार आहे. त्यानंतर आहे इमोशन. इमोशन अच्छा, लिहून लिहून पाठांतर. जेव्हा माझा मुलगा अभ्यास करत होता JEEचा, त्यांनी प्रत्येक पेजवरती तो काय ना काय लिहित राहायचा. शब्द म्हणजे तो कोडे सॉल्व करायचा. कोडे म्हणजे तो गणिताचा, त्याचा गणिताचा तो प्रश्न नेहमी लिहून सॉल्व करायचा. जे लोक मोठे विद्यार्थी टॉपर झालेले ना, ते प्रत्येकानं लिहून पाठांतर केलं आहे. काय केलं आहे? तर लिहून पाठांतर करायचं. काय करायचं बेटा? लिहून. म्हणून बोलो ना, काही विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलं, काय बोललोय? काय घेऊन यायला सांगितलं मॅडम? किती लोकांना सांगितलं ना नोटबुक घेऊन या? सांगितलं ना? किती लोकांनी घेऊन आले? हां, इथे पुढे कोणी नाही घेऊन आलं? हां, या ताई, इथे पटकन या, या पटकन या, नोटबुक घेऊन या. हां, अजून कोणाकडे? हां, अजून कोणाकडे? हां, चला. हां, बसून घ्या, तुम्ही बसून घ्या. तुम्ही या ताई, या या इथे पटकन या. या ताई, या या पटकन या. नेहमी आजपासून, आज नंतर, आज झालं जे झालं, आज नंतर कोणी पण इथे व्याख्यान द्यायला येणार ना ताई, तर नेहमी नोटबुक घेऊन यायचा. तुम्हाला पाठांतर होईल सर्व. पहिलं काय शिकलो आपण? सर्वात पहिले काय शिकलो बेटा? माइंडसेट. त्यानंतर काय शिकलो? पाठांतर तंत्र. त्यानंतर काय शिकलो? हां, बघून बोलू शकतात, काय हरकत नाही, बोला ना. काय त्यानंतर काय शिकलो? हां, ग्रहण. ग्रहण, लिहून पाठांतर. हां, चला एक थोडासा प्रयोग. हां ताई, दे नोटबुक द्या. तुम्ही पण उभे राहा. हे कोणाचा आहे बाई? कुठला विषय? चालेल? चालेल ना? नाहीतर बाई म्हणजे मॅडम ओरडणार नाही ना? तरी माझं नाव सांगून द्या काय आहे. चला. हां हां ताई, उभे राहा ना. हां, शेवटी काहीतरी 2 नंबर सांगा ना. कुठला पण 2 नंबर. हां, 2 संख्या सांगा ना. हां, 2 संख्या सांगा ना. एक नोटबुक द्या ना इथून. कोणाचं तरी नोटबुक द्या. अच्छा, हां सांगा. 4 आणि 3. कन्फर्म? चेंज करायचं आहे? चेंज करायचं आहे? 43 सांगितलं. ताईने किती नंबर सांगितलं आहे? 43. एक नोटबुक द्या तिथून. हां, कोणाचं तरी नोटबुक द्या. पेन राहू द्या बेटा, पेन राहू द्या. आपलं आहे ना नोटबुक. उभे राहा आणि असं धरून दाखवा सर्वांना. हां, असं दाखवा बस. हां, अच्छा, एक गर्ल झालं, एक बॉय. बॉयमध्ये हां हां बेटा उभा राहा बेटा. हां, उभाच राहा. हां, 2 संख्या सांग बेटा. 2 संख्या. 1 8. कन्फर्म? लॉक किया जाए? हाँ, एक मी लेतो. लॉक किया जाए ना ताई? हां, उभेच राहा. ज्यांनी सांगितलं ते उभे राहा. ताई नंबर सांगा. 3 आणि 8. कन्फर्म?
चेंज करायचं आहे? नाही करायचं आहे. चला इथे एक मी लिहून टाकतो आणि इथे मी 6 लिहून टाकतो. पटकन बेरीज करा याची. बेरीज करा पटकन. हात दुखत असेल सांगून द्या ताई. बेरीज करा लगेच. किती लोक आहे? पटकन बेरीज करा. 4 किती? 3 आणि 8 किती झाले? 11. 11 आणि 1 12. 12 आणि 8 20. 20 आणि 1 अरे वा, काय हुशार विद्यार्थी आहे. 1 नंबर विद्यार्थी भेटले. हा 2 आणि 4 6 आणि 1 7. 7 आणि 8 15. 15 आणि 3 18. 18 आणि 6 24. 1 नंबर. हा पटकन सॉल्व केलाय. किती आलाय नंबर? 200. बाळा येते. हां नाही नाही पुढे पुढे. हां पटकन आहे, धावत आहे, लवकर आहे. हां आता हे घ्यायचं इथून, हे डेटा घ्यायचं, तिथे ट्रान्सफर करायचं असं इथून. हां ट्रान्सफर करा तिथे, तिथे ट्रान्सफर करा ना असा. हे बघा असं करायचं. ब्लूटूथ याला काय म्हणतात? ब्लूटूथ काय म्हणतात माहिती आहे का ना? ब्लूटूथ. हां हे असं घ्यायचं आणि तिथे ट्रान्सफर करायचं आहे. करा. एक अजून एकदा, अजून एकदा, अजून एकदा, शेवट. हां ताई ओपन करा. या इथे या, इथे येऊन, इथे येऊन. कॅमेरा इथे. हां कॅमेरामॅन यहाँ पे फोकस करेंगे. शेवटचं पान, शेवटचं पान ताई दाखवा. काय फरक आहे का दोन्ही नंबरमध्ये? हां काय ना बाळा? धीरजनी बरोबर केलं ना काम. त्यांनी इथून डेटा घेतला आणि तिथे ट्रान्सफर केला. म्हणजे काय होऊ शकतो ना? होऊ शकतो की नाही? याला म्हणतात गणिताची जादू. हे जादू आहे, गणिताचा जादू आहे. हे सिम्पल वेदिक मॅथ्स म्हणतात. बसून घ्या, बसून घ्या ताई, बसून घ्या. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद धीरज, थँक्यू. चांगलं काम केलं धीरज. हेलो हे घ्या ताई. कसं वाटलं? समजलं? हां चला. हॅलो हॅलो हॅलो. कसं वाटतं आतापर्यंत? किती लोक विसरणार आजचा दिवस? आजचा दिवस किती लोक विसरणार? हे नाही विसरणार. 3 दिवसात विसरून जाणार, गॅरंटी देतोय. 3 दिवसात. कारण आपलं मनच तसं आहे. आपलं मन, भगवान आपल्या देवानी मनालाच तसं बनवलं आहे. अजून एक प्रयोग करू आपण पटकन. हां सर ये दे दीजिए ना सर, ये दे दीजिएगा. किती काढे मला माहीत नाही. किती लोक बोर झाले आतापर्यंत सांगा लगेच. कंटाळा किती लोकांना येतोय? हां ते 3 लोक बसले मागे त्यांना. हां ते जाऊ द्या. कंटाळा येतोय तो नाही? कंटाळा येतो ना तुम्हाला? म्हणजे ते काय फालतूगिरी. हा टकलू काय काय नाव? माझं नाव काय? कोणीतरी बोलत होता दिनेश इधरा इधरा. कोणीतरी माझं नाव घे. काय नाव काय माझं? हां पूर्ण फोकस इथे करा. कारण या गोष्टीला शिकण्यासाठी बाहेर खूप पैसे लागतात. आणि आज आपल्याला राजेश यादव सर, नाव ऐकलंय कोणी? ओळखतात राजेश यादव सरांना? किती लोक ओळखतात? अरे बाप रे बाप सर काय आले आपले 10. चला हात खाली करा. चला आता लगेच किती 1 2 3 4 5 6 लोक येणार. पटकन 6 लोक या. जे नवीन लोक, जे सारखे लोक तेच येऊ नका. जे नवीन लोक येणार. हां नवीन लोक. हां आरामशीर आरामशीर या. अरे बाप रे बाप. हां चला चला बसून घ्या. बाकी लोक बसून घ्या. इथे 6 लोक आले का? 1 2 3 4 5 6 7. एक जण कॅप्टन असणार आहे. हां सर आपल्याला एक गाणं लावायचं आहे सर. नाच रे मोरा. डीजे ना नाच रे मोरा. ते येईल नाही त्याच्यात? चला आहे ना मॅडम? मॅडम नाच रे थोडा बंद करा. नाच रे मोरा हां ते डीजे गाणं लावायचं आहे. चला 1 मिनिट. किती? अरे बस कशाला जातोय? थांब आता आले तर नाही का. इथे तुम्ही दोघे ताई मध्ये येणार, इथे येणार. मिक्स असं मिक्समध्ये राहायचं. असं काय बायस नाही आहे. मुलगा येते मुलगी इथे असं नाही. अरे ताई इथे साईडला साईडला आहे. हां बस असं आहे. त्याला जरा हे वाटतं किधर पिछे बेटा द्या. 1 2 3 4 5 6. आणि कॅप्टन तू कोण असणार बेटा? हां घरी जाऊन काय बोलायचं? सरांनी काय बनवलं आज? कॅप्टन. हां कॅप्टन. चला माझ्याकडे काही कार्ड्स आहे बघा. इथे लक्ष द्या. थोडा टायमानंतर आपण म्हणजे आहे ना रेडी आहे ना सर? ते गाणं पण रेडी आहे? एवढं आत्ताच सांगितलं सर. अरे बापरे एवढं फास्ट. म्हणजे एवढं इंटरनॅशनल शाळेमध्ये पण नाही होत सर एवढं फास्ट. म्हणजे त्यांना पण टाईम लागतं. हे माझ्याकडे कार्ड आहे. तुम्हाला जे कार्ड घ्यायचं आहे ताई ते तुम्ही कार्ड घेऊ शकता. हां तुमच्यावरती तुम्हाला हिरवा पिवळा काय जे कार्ड पाहिजे ते घेऊ शकता. हां सर्वांनी इथे लक्ष द्यायचं आहे.
मानवली गावामध्ये पहिल्यांदा असा काहीतरी प्रयोग होत आहे. माहीत आहे का मानवली गाव माहीत आहे का? चला कुठलं पण एक कार्ड उचला, कुठलं पण. हां चला कुठलं पण एक कार्ड घ्या, कुठलं पण एक कार्ड घ्या. अरे वा, कुठलं पण एक कार्ड लगेच लपून ठेवायचं. हां हां अरे काय दिसू द्या, दिसू काय प्रॉब्लेम नाही. चला झालं. कार्ड चेंज करायचं आहे कोणाला? कोणाला कार्ड चेंज करायचं आहे? नाही. आता तुम्ही या साईडला या. हां या साईडला या. हां चालेल, वर चॉक देऊन टाका. डस्टर आहे का? अच्छा आहे. सरांचं नियोजन एक नंबर. नाही नाही, सरांचं नियोजन एक नंबर. हां सर, खूप चांगलं आहे. चला एका साईड नंबर सांगा ना बेटा. एका साईडला नंबर सांगा. हां किती आहे? 105. एका साईडलाचा नंबर सांगा. 183. हे लगेच हे आपल्याला जोडायचं. हां इथे लक्ष द्या, आपल्याला जोडायचं आहे. हां 200. हां 276. हां ताई एका साईडचा कुठला पण एक साईड. 159. 159. हां बाळा 173. 269. बरोबर झाले 6 बेटा आपका. अरे अरे हां कॅप्टन आहे. हां घरी जाऊन सांगायचं काय बनवलं आता आज. कॅप्टन. व्हेरी गुड. आता टर्न करा. टर्न नाही, हे कार्ड टर्न करा. आता दुसरा साईड. आता दुसरी साईड सांगा पटकन. दुसरी साईड सांगा बेटा. 243. 243. 165. हां कोण? 072. ताई 165. 165. 189. हां 189 आहे. असं डेंजर मराठी 90 म्हणजे हां 89. हां एक मिनिट, याला मी परत इथे 189. हां कोण? 175. 175. 79. हां 79. 079. बरोबर. पटकन ॲड करा याला. मोबाईल काढून केलं तरी चालेल कोणीतरी. पटकन ॲड. सर एक मिनट. हाँ बा कैप्टन वहाँ से देखो चिट्ठी है. एक मिनट थामा. वो कैप्टन वो चिट्ठी लेके आएंगे. वो उसमें बेंच के नीचे, बेंच में देखो, बेंच में एक चिट्ठी. हॅलो थांबा, कॅप्टनचा वेट करू द्या. हां तोपर्यंत तुम्ही ॲड करा. किती होत आहे? हां कॅप्टन इथे या. इथे या कॅप्टन. हां कॅप्टन ह्याच्यावरती उभं राहायचं. हाईट कमी आहे ना. पुढे हो. घरी जाऊन काय बोलायचं? हां चला एक मिनिट थांबा. आता पटकन ॲड करा. किती झाले? 105. सर जरा मोबाईलमध्ये ॲड करताय का? हां 105, 143, 83, 276, 159, 173, 269, 243, 072, 165, 189, 175, 072, 165, 189, 175, 079. हे कुठून आलं बेटा? तिथे. हां हां सांगा सर. 4,000 कसं आहे ना, आपल्याला जोडायचं आहे सर. हां अच्छा नाही, तुम्ही फिरवला होता का बेटा नंबर? हो. सर्वांनी मागचं सांगितलं ना. एक मिनिट. बाळा हां आता मागून जाऊ. हां 179. परत दुसरा मागचं सांगा. नाही एकदा परत काय मॅडम एकदा ॲड करा ना जरा. हां मॅडम करताय. 105, 183, 276, 159, 173, 269, 243, 072, 165, 189, 175 आणि 079. 2088. किती आलं उत्तर? 2088. किती आलं उत्तर? हां धीरज
धीरज कुठे? हां धीरज ये पटकन. धीरज काय करायचं माहिती आहे का, त्यांनी काहीतरी पेपर आणलेला आहे. कैप्टन, जरा कैप्टन को दिखने दो, अभी कैप्टन का रोल आ गया, अभी साइड हो जाओ, अभी मेन कैप्टन दिखना चाहिए. धीरज ये उठाओ यहाँ से, डेटा लो और वो धीरज के पेपर में कैप्टन के, हाँ कैप्टन के पेपर में. कैप्टन रुको जरा, हाँ रुको जरा, सबर करो. हाँ हाँ 4 वेळा. आता जे होणार आहे पुणे इतिहासामध्ये, आता जे होणार आहे, हे पेपर कुठून आला कॅप्टन? कुठून आला पेपर? तिथून कुठेतरी पडला होता ना ताई? आहे ना ताई? हां कुणीतरी, हां ये पटकन आहे ताई, धावत आहे. नाही नाही ते, हां चालेल तुम्ही पण या ताई, या ताई. ओपन करा, हे काय लिहिलं बघा कॅप्टननी काहीतरी. आपने लिखा क्या बेटा? ये किसने लिखा? हाँ इसमें एक चिट्ठी मिला है. चिट्ठी दिखाइए सबको, चिट्ठी दिखाइए. रुको रुको इधर, अरे हां दाखव तिथे काय लिहिलंय चिठ्ठीमध्ये. हे असं कसं झालंय? हा हा जादू कोणी धीरजनी केला. चला धन्यवाद. अगेन दिस इज अ मॅथ्स मॅजिक. काय म्हणतात त्याला? धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. मजा आली? हाँ कैप्टन घर पे जाके क्या बोलेंगे, क्या बनाया था आज कैप्टन? चला बसून घ्या. आता दर महिन्याला काय करायचं, एक प्रयोग करायचा. दर महिन्याला सर आपल्याकडे मूवी दाखवलं जातं का? मूवीचं असं काय प्रयोजन आहे का? दर महिन्याला एक भारताचा मूवी, कारगिल झाला किंवा सॅमचा एक मूवी होता, परमवीर चक्र झाला. पॉसिबल आहे का सर आपल्या मला वाटतं हा पहिला हे शाळा असणार आहे मॅडम. आता हे असं झालं तर दाखवलं होतं. कुठला मूवी बघितला होता? हां काय हरकत नाही. आता दर महिन्याला म्हणजे मी काय गव्हर्नमेंटचा समुद्राचा होता ना, हां उरी बघितला होता. ते बघितलं ना कसं जातात ते इथे. हां हाउस जोश ते बघितलं असेल. कैटरीना कैफे का वो, कैटरीना कैफ की वो है ना, हस्बैंड है ना उसमें, विकी कौशलचा बघितला असेल तुम्ही तो मूवी. ठीक आहे. दर महिन्याला प्रयत्न करा, सरांना मी रिक्वेस्ट करतोय, दर महिन्याला कुठला तरी एक दिवस घ्या. त्या दिवशी एक भारताचा जे मूवी असणार आहे ज्यामध्ये देशभक्ती, कारण जापानने ऑलरेडी हा प्रयोग चालू केला आहे, आता आपली बारी आहे, आता आपण ते केलं पाहिजे. दर महिन्याला एक मूवी. कुठला मूवी? हां भारताचा, हे गुंडागिरीवाला नाही, हो खलनायक बिलनायक असं काय मूवी नाही. ते आपला पिंड पण नाही आहे. ते आपल्याला काहीतरी चांगलं व्हायचं आहे. तर माझा पहिला प्रश्न काय होता, आम्ही देशासाठी काय करू शकतो, आणि प्रत्येक माणूस देशासाठी काहीतरी करू शकतो. ऐसा सोचो मत नाही म्हणजे मी तर मुलगी आहे तर का मुलगी नाही करू शकत? हां सुनीता विलियम नाम सुना है किसी ने? काय बोलता? कौन है सुनीता विलियम? कौन सी एक्ट्रेस है वो? कौन से पिक्चर में काम किया था वो? अच्छा पिक्चर नाही, हां स्पेसमध्ये गेले होते. 3 दिवसासाठी गेले होते आणि 9 महिन्यानंतर ती आली. 3 दिवसासाठी फक्त. काही होऊ शकतो ना, पण आली ना. काही होऊ शकतो ना आपल्या. तर लोक काय बोलतात त्यावरती लक्ष द्यायचं नाही. फक्त आपण मी चांगलं काय करू शकतो, हां मी काय चांगलं करू शकतो. माझं फक्त एकच हे असणार आहे की मी माझा देशासाठी काय करू शकतो. तर रोज प्रत्येक महिन्याचा एक म्हणजे मी सजेशन करतो. मी काय आपण काय गव्हर्नमेंट नाही आहे, पण आपण सजेशन देऊ शकतो. कारण हां तर महिन्याला एक मूवी, कुठला पण एक मूवी भारताचा, पण त्यामध्ये काहीतरी देशासाठी काहीतरीच पाहिजे. असं नाही की वो बदलापूर, तो तसं नाही. बदला घेण्यासाठी तो आपल्याला तो करायचं पण नाही आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामचा एक मूवी आहे सर, मैं हूँ कलाम. खूप चांगला एक लहान मुलगा असतो आणि तो त्यांचा हेअरस्टाईल ठेवतो आणि ते मूवी बघा तुम्ही नंतर. हां मैं हूँ कलाम. परत कोणीतरी, हां बाळा ये मागे 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 मागे, हां 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 ये पटकन आहे, धावत आहे. आता काय करायचं आहे, हे काय जादू वगैरे काहीच नाही, सर्व प्रयोग आहे. हात वरती करायचा, असा हात करा आणि जे काय सामान मी आलं ना हे सर्व तुम्हाला घरात मिळून जाईल. हे कडा तुम्हाला घरात मिळणार. हे जे नाडा असतात ते माझं हे पॅन्टचंच आहे, बलमोडाचं आहे, ते मी आणलेलं आहे. हां म्हणजे हे सर्व घरातच आहे, काही बाहेरून विकत घ्यायची गरज नाही आहे. हात ऐसा करो बेटा, हां इधर आ जाओ. हां आता हे बघा, हे आपलं माइंड आहे. हे काय आपलं 5 मिनिटाला असा विचार करा. हा आपलं काय माइंड आहे, हे माइंड आहे बेटा. आणि या माइंडमध्ये कोणीतरी असं काहीतरी आपल्याला बोलून देतो, अरे यार तुम लोग फालतू लोग आहे यार,
तुम्ही लोक गुप्ता लोक आहे. गुप्ता लोक फक्त ते काय समोसे विकू शकतात. अच्छा, अरे तुम्ही तर लेवा पाटील आहे ना. अच्छा, तुम्ही पोलीस पाटील. अच्छा, अरे तुम्ही ते शेतकरी आहे ना. अच्छा, अरे तुम्ही ते लेडीज आहे ना, मुलगी आहे ना. अच्छा, कोण आहे राष्ट्रपती? कोण आहे बेटा अभी? कोण आहे? जेंट्स लेडीज कोण आहे? लेडीज आहे ना. आदरणीय द्रौपदी मुर्मू, आदिवासी पाड़ा की लेडीज. कुठेतरी मोठ्या शहरमधून आहे, कोलकाता से नाही आहे, मुंबई से नाही आहे. आदिवासी पाड्यामधली मुलगी राष्ट्रपती झाली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. वडील काय करायचे माहिती आहे का? 8 आणे 4 आणे 1 रुपये घेऊन ते नाव चालवायचं, बोट असतात ना, बोट चालवायचे आणि मासे विकायचे. मासेमारीचा मुलगा, मासेमारी करणाऱ्याचा मुलगा राष्ट्रपती झाला. काय होऊ शकतात? नाही हो, आमच्याकडे पैसे नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लगेच होतं का? ते खूप लखपती होते ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप पैसे होते ना त्यांच्याकडे. म्हणजे ते राजा विजय होते नाही का? तुम्ही लोक तर शाळेमध्ये बसले, त्यांना तिथे बसवायचं. ते लिहिले ना, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानिवली, तिथे त्यांना बसवायचा. तिथून ते ऐकून अभ्यास करायचा. आज आपण लकी आहेत का आपल्याला इथे बसतोय. सावित्रीबाई फुले ऐकलंय ना? जेव्हा ते शिकायला जायची लोक काय करायचं? शेण घ्यायचं. शेण, मी फक्त शेण बोलतोय, अजून पण काहीतरी आहे पण जाऊ दे, आपण शेणच विचार करू. शेण घ्यायचं आणि फटकन मारायचं. लोक असं करायचं. लोकांचा विचार करायचा नाही. तुम्हाला जे व्हायचं ते करून दाखवा तुम्ही. स्टार्टिंगमध्ये लोक तुम्हाला तुमच्याशी संघर्ष करणार आणि नंतर ते तुम्हाला सॅल्यूट करणार. लोक मनामध्ये काहीतरी टाकून देतात. आता काय करायचं आहे? ह्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे. कसं काढणार बाहेर? ह्याला बाहेर काढायचं आहे. कसं काढणार? कोणीतरी विचार टाकला, अरे तेरे से नहीं होगा यार, हाइट देखा क्या, हाइट कितना बुटका है रे. राजपाल यादव नाव ऐकलंय कोणी? खूप उंच हिरो ना, मस्त असा तो केस वगैरे बघितलं. राजपाल यादव 1.5 कोटी रुपये. पिक्चर का नाम आहे भूल भुलैया 3. त्यामध्ये तो लाल सिंदूरमध्ये बघितला. 1.5 कोटी रुपये. तेवढं मिळत नाही हिरो लोकांना, पण त्या हिरोनी 1.5 कोटी रुपये. हाईट बघा, एवढीच हाईट आहे. काय फरक नाही पडत तुमचं हाईट किती आहे, तुम्ही कसं आहे. फक्त मनामध्ये चप्पल के अंदर खडी आला नाही पाहिजे. बाहेर आहे काय टेन्शन नाही, बाहेर लोक काही करताय, काही बोलताय, पण तुमच्या मनामध्ये कधी आज म्हणजे तुम्हाला एक गोष्टी आज शिकायचं असेल ना, मनामध्ये कधी निगेटिव्ह विचार येऊ देऊ नका. लोक काही बोलू द्या. अरे नाही, तुम्ही तर पाड्यावरती राहतात ना, अरे तुम्ही तर हे आहे ना, तुम्ही तर ते आहे ना, अरे वडील तर तुमचे ते वडेपाव विकतात ना. काही फरक नाही पडत. लोक काय बोलतात काही फरक नाही पडत. फक्त ते जे दगड आहे ना, जे काय म्हणतात ते शूजच्या आतमध्ये नाही आलं पाहिजे. चप्पल के अंदर वो दगड नाही आना चाहिए बस. हां, चला आता याला बाहेर कसं काढणार लगेच सांगा. कोण सांगणार? याला बाहेर काढायचं आहे. एक तर आहे की असं घेऊन हे चल हो गया, तेवढं नाही, तसं नाही करायचं. तसं असतं तर मग मी प्रयोग पण केला नसतं. पटकन लोक आपल्याला काय काय बोलत असतात बघा. कसं काढणार बाहेर? थोडं तर काय, हां येत आई ये ना पटकन ये. एक तो स्मार्ट वॉच पहनी हुई लड़की है, वाह बहुत बढ़िया. देखो बेटा कैसे करेंगे. काय नाव? कनिष्का है हमारे बीच में, तालियां होनी चाहिए. कनिष्का है, उधर देखो बेटा, उधर देखो. हाँ सबको देखो, सबको देखो. वो देखो वो ताली कितना अच्छा बजा रहा है. देखो वो कॅप्टन है. बहुत बढ़िया. चला आता करा, पटकन करा. चला प्रयत्न करा. काय करायचं? हां कसं काढायचं आहे? होई का? पॉसिबल आहे का? अच्छा काय वाटतं, हे पॉसिबल आहे का नाही पॉसिबल आहे? हां मग करा ना, करा. हाँ इम्पॉसिबल है. एक देखो ये मेरे विचार से सहमत है. काय बेटा? हाँ इम्पॉसिबल. अजून कोण बोल रहे इम्पॉसिबल है? हाँ इम्पॉसिबल. अजून कोण बोल रहा है? हाँ 2. वो तो सब में हाथ उठा रहा है. उसको बोला बोर कितने रोग हो रहे हैं, बोर में हो रहा हो. इम्पॉसिबल. व्हेरी गुड. हाँ ते 4. हाँ चला इथे बघा ताई, इथे या ताई, इथे साइडला उभे राहा. हाँ अभी देखो यहाँ पे देखो, आराम से देखेंगे. घर पे जाके प्रयोग करना. ये आपको नाड़ा किधर भी मिल जाएगा और ये कड़ा बांगड़ी बिंगड़ी भी ले सकते हैं. आता बघा काय करायचं आहे. ये देखो ये हेलीकॉप्टर से पूरा ले रहे. हेलीकॉप्टर, हाँ ड्रोन कॅमेरा आहे देखिए. आता इथे लक्ष द्या. हां इथे कॅप्टन मध्ये ये ना बेटा. कॅप्टन हां इथे मध्ये बस. इथे बस बेटा, बसून घे. हां आता शेवटचा जे असेल ना, ते तुमच्या आयुष्यातला सर्वात बेस्ट टाईम असणार. शेवटचा जे पॉईंट असेल. सर रेडी आहे ना आपण? ते चल आता हे शेवटचं आहे. शेवटचा प्रयोग आहे. इथे लक्ष द्या. कसं काढणार बघा. आता मी पण विसरलो. हे असं केलं
बघा काहीच नाही करायचं, ह्याला असं फिरवलं आहे. आता तुम्ही जरा खेचा खेचा. परत परत चुकून झाला असेल परत. हाँ कैसा है, जब तक सीखेंगे नहीं सर आपको छोडेंगे भी नहीं. म्हणजे काही लोक त्याच्यासाठी पण हे बघा, हे इथून घेतला, हात टाईट रखे बेटा, हात टाईट, ये ऐसा लिया, ये ऐसा, ये घुमा के लिया. आणि हे सर्व मी कुठून शिकलो सांगा? हां यूट्यूबवरती शिकलो आहे, त्यामध्ये दिलेलं आहे. 3, 2, 1 खिचो. बघा किती लोकांना मोबाईल बघण्याची लत आहे. बसून घ्या ताई, बसून घ्या. धन्यवाद धन्यवाद. किती लोकांना मोबाईल बघण्याची लत आहे? लत, आवड नाही. आवड मी नाही बोलतोय, लत. लत म्हणजे त्यांना आता ते मोबाईल शिवाय ना त्यांना असं करमत नाही. म्हणजे मोबाईल असं 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 ते त्यांना ऑक्सिजन सारखं, ऑक्सिजन नाही. किती लोकांना लत लागली आहे. मी खूप देशामध्ये जाऊन आलो आहे. आफ्रिकामध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांना हे माइंडचा त्यांना, म्हणजे त्यांना मोबाईल घेतला ना तर ते रडू लागतात, ते करायला लागतात. आणि काही लोक चुकीचं काहीतरी म्हणजे काहीतरी चुकीचं करून घेतात आपल्याबरोबर. किती लोकांना बिंदास सांगा, किती लोकांना लत आहे मोबाईलची? हां बघा, ये ताई बहुत अच्छी, 2 ताईने बोला, 2 ताईंना, अजून फक्त 2च लोकांना. बाकी किती जणांना मोबाईल बघण्याची नाही, आमच्याकडे नेट नाही तरी ते बघतात. मोबाईल गेम खेळण्याची, गेम किती लोक खेळतात? सवय किती लोकांना आहे? चला आता बघा, आज तुमच्या समोर, आज आपके सामने 2 ऑप्शन आहे. या तर आपल्याला असं काहीतरी काय पण काम करायचं आहे, काय पण, आणि या तर काहीतरी बनवून दाखवायचं आहे. आज तुम्हाला काहीतरी बनवून दाखवायचं तुमच्याकडे संधी आहे. माझे वडील बोलले हम लोग बहुत गरीब है. मैं बोला क्या गरीब काय असतं मला माहीत नव्हतं. कोण असतं गरीब? कोण असतो गरीब? कोण आहे बेटा गरीब? कोण आहे? एक मिनिट साइड हो बेटा. गरीब कोण आहे? कौन है? बोला ना, बिंदास बोला ना. कौन है गरीब? जिसके पास पैसे नहीं साहब, जिसके पास सपना नहीं वो गरीब है. ज्याच्याकडे स्वप्न नाही आहे, ज्याच्याकडे विजन नाही आहे, ज्यांना असं काय करण्याची जिद्द नाही, तो माणूस गरीब आहे. पैसे कुठूनही मिळणार, सरकार तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. तुम्हाला बिझनेस करायचा असेल, जॉब करायचा असेल, काही करायचं असेल, पण स्वप्न बघा आणि करून दाखवा त्याला काहीतरी. रोज आज तुम्हाला IPS व्हायचं आहे ताई, IPS व्हायचं आहे, तर आज मी काय करू शकते? मला पोलीस व्हायचं आहे, आज मी काय करू शकतो? मला टीचर व्हायचं, मी आज काय करू शकतो? मला पंतप्रधान व्हायचं आहे, मी आज काय करू शकतो? मला मोठा माणूस व्हायचा आहे, मी आज काय करू शकतो? हे महत्त्वाचं आहे. ओके. 3रा क्रमांक काय होता? लिहून पाठांतर करा. 4था क्रमांक, मोबाईल बघा. मी असं नाही बोलतोय, पण मोबाईलमध्ये तुम्ही काय बघताय? मोबाईल बघण्यासाठी मी नाही म्हणलं की मोबाईल बघू नका, कारण आज सर्व युग, माझं पर्स नसेल ना मला काय वाटत नाही. आज समजा पर्स विसरलो कुठे तर मला काय वाटणार नाही, पण मोबाईल विसरलं की बापरे बाप, अरे यार कारण मोबाईलमध्ये सर्व आहे. माझा ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईलमध्ये, माझा पोलीस, तुम्ही बघितलं पोलीसचं आमचं कार्ड मोबाईलमध्ये, माझं सर्व मोबाईलमध्येच आहे. पासपोर्ट मोबाईलमध्ये, सर्व मोबाईलमध्ये आलं आहे. ओके. माणूस काही होऊ शकतो, फक्त तुम्ही विश्वास ठेवा. जाता शेवटचा नेहमी हसत राहा. काय करायचं बेटा? हसत. याद रखो, पुअर पीपल कॅन बी हॅप्पी. पुअर पीपल, माझ्याबरोबर बोलणार, थोडा इंग्रजी पण बोला. पुअर पीपल कॅन बी हॅप्पी, हॅप्पी पीपल कॅन नॉट बी पुअर. म्हणजे काय? कोण सांगणार? आता आपण बोललो नाही का? आता बोललो आता, पण आता काय करणार? बोला बेटा, मिनिंग काय आता? म्हणजे गरीब माणूस कधीतरी हसू शकतो, पण हसणारा माणूस कधीच गरीब होऊ शकत नाही. हसणारा माणूस कधीच गरीब, म्हणे नेहमी हसत राहा, स्माईलमध्ये राहा. जेव्हा तुम्ही एंट्री करतात ना, अरे वा आपली शाळा आली, किती मस्त शाळा आहे. मी जेव्हा एंट्री केली ना, मैं फिर से बचपन में जाऊँ, फिर से स्कूल में आऊँ. और मैं अगर सोचूंगा तो मैं इंटरनेशनल स्कूल में नहीं जाऊँगा, ऐसी स्कूल में आऊँगा. हाथी भी आपके स्कूल में हाथी है, मालूम है आपको? आपके स्कूल में हाथी है, आपके स्कूल में हाथी है, पता है आपको? देखो ताई, हाथी है ना आपल्याकडे? आहे की नाही हाथी? है ना, कुठे इथेच कुठेतरी बघितलं होतं. हाँ बघा, है ना. उसका नाम रख दो, हाथी का कुछ नाम रख दो बढ़िया सा, महालक्ष्मी हाथी, कुछ तो भी नाम रखो. है ना आपके पास? ठीक है, चित्र में तो चित्र में है ना, लेकिन कौन से स्कूल में है बताओ? ऐसा कौन से स्कूल में हाथी? तुम बताओ, तुमच्या शायद हाथी है का? आमच्या शायद है. आप बता सकते नहीं क्या सर? बता सकते. चलो अभी क्या करेंगे, एक प्रयोग करेंगे, लास्ट का प्रयोग.
और हंसने के लिए सबसे बेस्ट चीज है म्युझिक. हंसने के लिए सबसे बेस्ट चीज क्या आहे? म्युझिक. सर्वांनी उभं राहायचं, सर्वांनी उभे राहायचं आणि तुम्हाला जसं वाटतंय, हा तुम्हाला जसं वाटतंय, जसं वाटतंय, शेवटचा प्रयोग, शेवटचा. डीजे मध्ये आहे ना सर, डीजे मध्ये एक 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 हा डीजे मध्ये. आता तुम्हाला जसं वाटतंय, जसं वाटतंय. नाही मी ना म्हणजे मला कसं आहे, मी खूप म्हणजे मला ना असं मुझे शर्म आती है. अरे जाने दो ना, शर्म क्या करने वाले. तुम्हाला जसं वाटतंय, तुम्हाला जसं वाटतंय तसं डान्स करा. हां जसं वाटतंय. कोणाला असं फक्त लेफ्ट राईट वाटतंय, लेफ्ट राईट करो. किसी को ऐसा लगता है? हां डीजे मध्ये आपण ऐकू. आणि मी सर्व ठिकाणी मी हे गाणं मी नेपाळमध्ये पण लावलंय. नेपाळमध्ये, हां येस यही आहे मॅम, करेक्ट. नेपाळमध्ये पण विद्यार्थींनी या गाण्यावरती डान्स केलाय. ये मराठी की ताकद है. मराठी भाषा म्हणजे अभिजात भाषा. ओके, लोकांना मजा येते. 3, 2, चला तुम्हाला जसं वाटतंय चला. हात वरती, हात वरती, हात वरती, हात वरती. येस व्हेरी गुड. सर्वांचा हात वरती. घोडे चालवा. असं पटकन. अरे एक्सरसाइज करायचं, एक्सरसाइज. येस शेवटचे खूप चांगले करताय. पुढे हात वरती, एक हात वरती. घंटी वाजवा, घंटी वाजवा. एक नंबर. शेवट एक नंबर देखो. एक नंबर. अरे काय डान्स करा, हे मिळणार. फक्त हात पाय हलवा. एक नंबर. हा फुटबॉल. एक नंबर. हा एक नंबर. एक सर्व विद्यार्थी सर्वांनी करायचंय, सर्वांनी. शेवटचे दोन ओळी. हो व्हेरी गुड. चला धन्यवाद सर, नंदू सर धन्यवाद. चला बसून घ्या, पटकन बसून घ्या. शेवटचा प्रयोग प्लीज. बसून घ्या पटकन. जिथे जागा मिळतात तसं बसून घ्या. डिसिप्लिन. सर्वांनी डोळे बंद करायचे. डोळे बंद, सर्वांचे डोळे बंद. जे काय आपण शिकलोय आज आपल्या आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. डोळे बंद असेल. मी माझ्या देशासाठी काय करू शकतात. प्रत्येकजण बोलतो देश माझ्यासाठी काय करणार. प्रत्येकजण बोलतो देश माझ्यासाठी काय करतोय. पण आज नवीन प्रश्न घेऊन जायचा घरी की मी देशासाठी काय करू शकतो. प्रत्येक माणसाने जेवढे महात्मा झाले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, लता दीदी, सचिन तेंडुलकर, प्रत्येकाने काहीतरी देशाला दिलंय. आज मी काय करू शकतो. बीइंग एन स्टुडंट, हाऊ आय कॅन हेल्प माय स्टुडंट, हेल्प माय नेशन. प्लीज क्लोज युअर आईज अँड थिंक अबाउट टुडेज सेशन. द फर्स्ट वी हॅव लर्न माइंडसेट. आज तुम्हाला एक ध्येय घेऊन जायचं घरी. मला काय व्हायचं आहे. ये मम्मी पापा है ना बेटा, ये फोटो में अच्छे नहीं लगते, ये जिंदा अच्छे लगते, सामने अच्छे लगते हैं. उनके जीते जी मम्मी पापा को, आई वडिलांना जीवनपणे त्यांना काहीतरी करून दाखवा. वो सेल्फी में अच्छे नहीं लगते, वो सामने अच्छे लगते हैं. आंखें बंद करके सोचिए मैं अपने मम्मी पापा के लिए क्या कर सकता हूँ. मी ज्या शाळेमध्ये शिकतोय त्यांच्यासाठी मी काय करू शकतो. आज माझं लक्ष निर्धारित करायचं आहे. तुम्हाला पाठांतर होत नाही तर तुम्हाला RSR ही फॉर्म्युला दिलेला आहे. त्यांनी कोणी कितीही ढ माणूस असेल लगेच तो अभ्यासामध्ये हुशार होतो. तिसरा, लिहून अभ्यास करा. आजपासून लिहून अभ्यास करा. चौथ्या क्रमांकावरती येत आहे. तुमच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. आणि पाचवा, हॅपीनेस. नेहमी हॅपीनेसमध्ये राहा, नेहमी खुश राहा. क्योंकि पुअर पीपल कॅन बी हॅपी. जो गरीब आहे तो कदाचित तो कुठेतरी खुश होणार. पण नेहमी आनंदी राहणारा विद्यार्थी, आनंदी राहणारा पर्सन कधीच गरीब होऊ शकत नाही.
संत तुकारामची भूमी आहे ही. त्यामध्ये आपण शिकलो आहे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आज आपण शिकतोय या भूमीवरती आपण शिकलो आहे. किती लकी आहेत की आपण महाराष्ट्र या राज्यामध्ये आपला जन्म झाला आहे. किती लकी आपण. सर्व संपत्ती आपल्याकडे आहे, सर्व नॅचरल संपत्ती आपल्याकडे आहे, सर्व महान लोक याच भूमीवरती येऊन गेलेले. तर आजपासून धन्यवाद निघाले पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सर्वांनी डोळे ओपन करायचं. मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. 1 2 3 क्या बात आहे. झकास. धन्यवाद सर. आपले डॉक्टर दिनेश गुप्ता. आम्हाला असं सहज वाटलं का युट्यूबवर कोणीतरी काहीतरी टाकलंय काय असं सहज, म्हणजे मी तर डायरेक्ट बोलतो, म्हणजे असं मला असं वाटतं, म्हणजे मी बघितलं नाही पण ऍक्च्युली खरंच रियालिटी आहे का ते प्रत्यक्ष आम्ही बघितलं मुलांच्या मध्ये, किंवा असं मला पण असं वाटलं का बाबा यादव सरांनी काय बाबा एक सांगितले व्यक्ती म्हणजे नेमकं काय कळेल, पण नेमकं कसं खरं पण म्हणजे त्यांनी मुलांना काहीतरी दिलंय. जसं तुम्हाला वायू, जल, थल म्हणजे तिन्ही याच्यामध्ये तुम्हाला कसं म्हणजे देशप्रेम किंवा कसं त्या तुमच्या याच्यामध्ये म्हणजे आपण त्या विश्वात रममान होऊन गेलो. तुम्ही आम्ही सर्वजण रममान होऊन गेलो. ही एक प्रकारे त्यांची देशसेवाच आहे. आपल्याला असं वाटतं तर सैनिक तिथे जातात देशसेवा म्हणजे फक्त त्या शत्रूला गोळ्या घालायच्या, तर ही देशसेवा तर आहे, त्याबद्दल काही नाही. पण इतर गोष्टी ज्या आहेत ते तुमच्यामध्ये देशभक्ती निर्माण केली तर तुम्ही ते देश सैनिक होऊ शकता. ते लक्षात घ्या. ती जर तयार केली नाही तर कसा काय सैनिक तयार होईल. त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. आणि ते कार्य त्यांनी देश म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या 1-2 दिवसापूर्वी म्हणजे 13 तारखेला हे त्यांनी ते कार्य केलेलं आहे. आणि तुम्ही नक्कीच कोणी IPS बनतं, तुमच्यामधलं कोणी पोलीस बनतं, कोणी डॉक्टर इंजिनियर हे आहेत, पण देश सैनिक म्हणजे सैनिक पण व्हा त्या दृष्टीने. आणि जिद्द जे तुम्हाला 5 त्या कृती सांगितल्या त्या 5 हे करा, काहीतरी बना, काहीतरी दाखवा, काहीतरी करा. कृती ऍक्टिव्हिटी जे तुम्हाला काय सांगितलेलं आहे सरांनी का तुम्ही काहीतरी बनवून दाखवा. म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला जे बनायचं आहे स्वप्न जे आहे तुमचं ते काही असो तुमचं, तर ते स्वप्न करण्यासाठी साकार करण्यासाठी तुम्ही आहात सध्या, पण त्या दिशेने प्रयत्न करा. सर्वात माइंडसेट हा झाला पाहिजे. इतर मी काही बोलत नाही, पण तुम्ही अभ्यास किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या दृष्टीने ते प्रयत्न करा. शिस्त वगैरे ठेवा आणि तुमचा माइंडसेट ठेवून तुम्ही अभ्यास करा. आणि काहीतरी तुम्ही शाळेसाठी किंवा देशासाठी किंवा इतर गोष्टी काहीतरी बनवून दाखवा. हे त्यांचं एक आहे आणि ते नक्कीच आम्ही पण ते सत्यामध्ये उतरून दाखवणार. आणि मुलांच्या माइंड मध्ये मला वाटतं सेटअप झालेला आहे आणि ते करून दाखवतीलच नक्कीच. सर आपण सर्वच आहोत, सर्वांना आयुष्य आहे. आज उद्या तुम्हाला आमच्या मानिवली गावचे पण मुलं काही ना काही बनलेले ते पुढं नक्कीच. धन्यवाद, आभार मानतो मॅडम त्याबद्दल. आम्हाला ऍक्च्युली त्यांचा मॅडम तुम्ही बोला सत्कार आपण करत. हा सरांचं स्पीच आहे ना. काय काय 1-2 मिनिट सरांबद्दल बोलतो. सरांचं जरा कामाबद्दल सांगतो. तुम्हाला एक गाणं माहिती का? मैं शायर तो नहीं, मैं राजा तो नहीं, बट यहाँ पे हर एक के दिल पे राज कर गए डॉक्टर दिनेश गुप्ता जी सर के लिए जोरदार तालियां. या ठिकाणी गुप्ता सरांनी आपल्याला आल्यापासून जवळजवळ 1 ते 1.5 तास एवढा वेळ आपल्याला अमूल्य वेळ आपल्याला दिला. विद्यार्थी या वेळेसाठी बाहेर ते खूप रुपये चार्जेस करतात, लक्षात घ्या. आणि आज आपल्याला या ठिकाणी फ्री ऑफ चार्ज आपल्याकडे काहीतरी ध्येय आहे ना प्रत्येकाकडे. आज प्रत्येकाकडे एक ध्येय त्यांनी निर्माण करून देण्यात त्यांच्या या लेक्चर मधून यश आलेलं असं मला दिसत आहे. सर आपण दिलेले सुरुवातीपासूनचे माइंड गेम पासूनचे लास्टला हसण्यापर्यंतच्या सर्व 5 मुद्द्यांचं प्रत्येक मुलाच्या विद्यार्थ्याच्या डोक्यात नक्कीच एक ग्राफ तयार झालेला आहे असं मला वाटतं. आणि या ग्राफचा उपयोग नक्कीच विद्यार्थ्यांची प्रगती, शाळेची प्रगती, देशाची प्रगती यासाठी होणारच आहे. मी अजून काही बोलण्याच्या आधी या ठिकाणी यादव सरांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करावं. यादव सर. धन्यवाद मॅडम.
सबसे पहले तो दिनेश गुप्ता सर का बहुत बहुत शुक्रिया है। सर का हर दिन कहीं ना कहीं पर प्रोग्राम रहता है, और 2 दिन पहले मेरा प्रज्ञेश सर से बात हो रहा था तो मैंने ऐसे ही इनवाइट कर दिया। पहले ही मैंने सर को बोला, सर अगर आपका कहीं पे प्रोग्राम रहेगा तो बता दीजिए, क्योंकि इधर से अपने को कुछ मिलने वाला नहीं है, अपन देश सेवा के लिए जाने वाले हैं। तो सर ने बोला यस वी विल गो टुगेदर। सर ने बहुत सारे वर्ल्ड रिकॉर्ड बनाए हैं। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड का नाम सुना है? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड, जो सर ने यहाँ पे बैच भी लगाया है। सर ने 95 आवर्स कंटिन्यूअस लेक्चर लिया है। कितना? 95 आवर्स, यानी लगभग 5 दिन तक सर दिन रात लेक्चर ले रहे थे। सिर्फ सुबह 1 घंटे का ब्रेक लेते थे सर, मॉर्निंग में सिर्फ 1 घंटे का ब्रेक। और ये जो वर्ल्ड रिकॉर्ड है ये अचीवर्स कॉलेज के रूम नंबर 408 में हुआ था, और वो पूरा ऑर्गेनाइज मैंने किया था। तो मैंने देखा है कि सर कितने ज्यादा रात को 2 बजे भी सर लेक्चर लेते थे, बिकॉज वर्ल्ड रिकॉर्ड का इसके पहले का रिकॉर्ड सर कितना था? उसके पहले 72 आवर का था। 72 आवर्स का एक रिकॉर्ड था जिस सर ने ब्रेक किया था। पर सर ने बोला 72 आवर्स करने के बाद मैं 75 कर दूंगा, रिकॉर्ड ब्रेक हो जाएगा, पर रिकॉर्ड ऐसा बनाओ जो ब्रेक करने में समय लगे। तो इसके लिए 72 आवर्स का रिकॉर्ड ब्रेक करके सर ने 95 आवर्स का रिकॉर्ड बनाया, बिजनेस के ऊपर 95 आवर्स का लेक्चर। उसके बाद में सर ने दूसरा लेक्चर लिया, दूसरा वर्ल्ड रिकॉर्ड बनाया। 1 घंटे के अंदर एका तासात 935 लोकांनी एक टी शर्ट होती त्यावरती सही केली। एक टी शर्ट के ऊपर 1 घंटे के अंदर 935 लोगों ने अपना साइन किया। ये भी एक वर्ल्ड रिकॉर्ड है। उसके बाद में सर बहुत सारी किताबें लिख चुके हैं। सर अगर कल्याण से निकलते हैं सीएसटी जाने के लिए, तो कल्याण से सीएसटी के बीच में एक किताब सर की रेडी हो जाती है। शिवाजी महाराज के ऊपर किताबें हैं, राम के ऊपर किताबें हैं, 25-30 किताबें सर की है आ चुकी है मार्केट में हर एक टॉपिक के ऊपर। और सर इतना सब काम करते हैं कि साथ साथ बहुत ही डाउन टू अर्थ है। सब किधर रहते हैं? कल्याण में ही रहते हैं। सो मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ मानीवली स्कूल का, जिन्होंने हमको ये मौका दिया कि आज मेरा बहुत सालों से कोशिश था, क्योंकि मैं गुप्ता सर को 5-7 साल से हम लोग साथ में काम कर रहे हैं, और ये स्कूल में 4था साल है मेरे को जहाँ तक याद आ रहा है। तो मेरे को लाना था सर को कि एक बार दिनेश गुप्ता सर को स्कूल में लाते हैं। अगर ये बच्चे थोड़े और बड़े होते, 10वीं के बच्चे होते, 11वीं के बच्चे होते, तो और मजा आता, क्योंकि थोड़े बच्चे छोटे हैं, उनको कुछ चीजों का समझ नहीं रहता है, वो प्रॉपर तरीके से रिस्पॉन्स नहीं कर पाते हैं। डे 2 सर ने बहुत एफर्ट्स लिया, और स्कूल के सभी लोगों का, प्रज्ञेश सर, माधुरी मैडम, त्यानंतर मंगल मैडम, नंदू सर, सभी स्टूडेंट्स का बहुत बहुत शुक्रिया है कि आप सब लोगों ने हमें आज यहाँ पे बुलाया और फ्लैग होस्टिंग करने का सम्मान दिया। बहुत बहुत धन्यवाद। जोरदार तालियां होनी चाहिए आपके टीचर्स के लिए, मानीवली शाळा के लिए। धन्यवाद। कोणी पण 2 लोकांना बोलून नाही, फीडबॅक घेऊन टाका 2 लोकांना. त्यांना कसं वाटलं सर? हां, कोणी पण 2 लोक. धन्यवाद यादव सर. ऍक्च्युली खरं तर ही संधी आम्हाला तुमच्यामुळे प्राप्त झाली, म्हणून यादव सरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. या ठिकाणी घर घर तिरंगा हा एक उपक्रम आहे. खरं तर आम्ही सगळे कंटाळलेलो की रात्री पत्रात पडला आणि लगेच सकाळी उठून यायचं, आणि पण या गोष्टीची खूप आवश्यकता आहे, कारण आज प्रत्येकाच्या मनात तिरंगा हवा, देशाविषयी आत्मीयता हवी, काहीतरी करण्याची जिद्द हवी. रोज उठून सकाळी आपण देवाला नमन करतो, सगळेच करतात असं नाही, काही ठिकाणी भोंगे वाजतात, बरोबर ना? तर ते बंद पाडण्यासाठी किंवा त्याचा आवाज कमी करण्यासाठी काही ठिकाणी आपण उठाव करतो. तर ही जी देशभक्ती आहे ती जागृत करण्यासाठी हा हर घर तिरंगा हा एक उपक्रम खूपच स्तुत्य असा उपक्रम आहे की त्या निमित्ताने का होईना देशभक्ती आपल्या मनामध्ये जागृत होते, आणि अनेक घाव दिल्यानंतर, दगडावर अनेक घाव दिल्यानंतर एक घाव असा असतो जो त्या दगडाला लागतो. तसाच अनेक देशवासियांच्या मनात ज्या वेळेला ही देशभक्त भक्ती कोरली जाते त्यावेळेला एकाच्या मनात तरी ती उच्च शिखरावर नेण्याची, देशाला पात्रता ठेवणारी अशी वृत्ती जागृत होते. जसे की आज या गुप्ता सरांनी या ठिकाणी लेक्चर घेतलं, तर त्या अनेक विद्यार्थ्यांपैकी एक तरी विद्यार्थी असा
नक्कीच निघणार सर, की जो आपल्या मानिवलीला नाही तर पूर्ण देशाला तो पुढे घेऊन जाणार. एक तरी निघणार 100%. अनेक निघणार याच्याबद्दल शंका नाही, पण एक तरी नक्कीच निघणार असं मला मनातून वाटतं. आणि ही संधी आपल्याला यादव सरांनी दिली. तसंच गुप्ता सरांनी या ठिकाणी खूप छान असं लेक्चर दिलं. तर लेक्चर हे नुसतं ऐकण्यापुरतं नाहीये, तर जे RSR आहे हे लेक्चर विषयी झालं पाहिजे. जे लेक्चर आज सरांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं, नुसतंच त्यांनी उभं राहून लेक्चर दिला का नाही, त्यांनी ऍक्टिव्हिटी बेस घेतलं. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक केलेली कृती ही त्याच्या मागे भरपूर मोठं गुपित आणि भरपूर मोठं असं एक तत्व देऊन जाते. आणि ते तत्व मला निश्चित स्वरूपात वाटतं की 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेलं आहे आणि आपल्या कृतीतून तुम्ही ते निश्चित स्वरूपात दाखवणार आहात. तर खूप खूप धन्यवाद सर. खरं तर शब्द नाही आपल्या बोलण्यासाठी, पण आपण जे या ठिकाणी येऊन मार्गदर्शन केलं, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि सरांनी आपल्याला सांगितलं की स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवावं. सरांच्या चेहऱ्यावर बघा किती स्मित हास्य आहे की नाही. आल्यापासून आपण बघतो सरांचा चेहरा स्माइली आहे आणि खरोखरच एक हास्य आपलं आयुष्य बदलू शकतं बाळांनो. आयुष्यात बऱ्याच चढ उतार आहेत, खूप गोष्टी आहेत, ऊन पावसाळे आहे, परंतु आपल्या चेहऱ्यावरचं एक स्मित कोणाला तरी आनंद देऊन जातं, आपल्याला आनंद देऊन जातं. हे खूपच छान वाक्य आहे सर, आपण जे मोलाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. आज या ठिकाणी 2 विद्यार्थी कोणी पण असं आज या ठिकाणी सरांनी जे काही लेक्चर दिलेलं आहे तर त्याबद्दल तुम्हाला आता मी माझं मत व्यक्त केलं. आता तुमच्याही मनात भरपूर काही साठलेलं असेल ना, तर या ठिकाणी येऊन आपला फीडबॅक द्यायचा आहे की तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही काय शिकला, तुम्ही काय कराल या शिकवणीतून. असं कोण येऊन इथे माईकवर छानपैकी सांगते? एक मुलगा एक मुलगी, एक मुलगा एक मुलगी, कोणी या. तुम्हाला कसं वाटलं? कसं वाटलं तुम्हाला? जे काय झालं ते बोलला. जे काही प्रकारे सरांनी सांगितलं, मी सांगितलं, जसं आम्ही फीडबॅकच दिला ना तो एक प्रकारे, तसा आता विद्यार्थ्यांकडून येऊ द्या. शिक्षकांकडून दिला तसा विद्यार्थ्यांकडून येऊ द्या. या बिंदास या. सरांनी अजून एक मंत्र दिलाय, लाजायचं नाही. या दिशासाठी जोरदार टाळ्या. हे घेऊन बोल, आता हे ठेव. आज ज्या सरांनी आमच्या ऍक्टिव्हिटी घेतल्या त्यात आम्हाला खूप मजा आली आणि खूप सारे काही शिकायला मिळालं. यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानते. कुठला पॉइंट आवडला ताई? मला कुठला म्हणजे कुठला कृती किंवा प्रयोग, जादू? RSR. अरे वा, अभ्यासाचा खूप चांगला, धन्यवाद. व्हेरी गुड. बॉईज मध्ये कोणी? वाईट म्हणून या की. हा. साठी जोरदार टाळ्या. पण हातात पकड. बोल. असं वाटतं. काय काय तुला आवडलं ते सांगा, ते आवडलं. सराई ज्या ऍक्टिव्हिटी घेतल्या त्या सर्व मुलांना शिकायला मिळाल्या, या कुठं मिळल्या नसत्या. सारा बोल बोल बोल, तुला ते बोल. धन्यवाद सर. कुठला पॉइंट आवडला बेटा? मला ते रशीचं रचीचं ते माइंडचं ते. बरोबर. अच्छा, घरी प्रयोग कर हा बेटा. चालेल सर. खूप चांगला. थँक्यू सर. ते धीरज, धीरज ये बेटा, धीरज ये. ले ले सब बच्चे उसको फिर वो खिलाने. कॅप्टन. सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केला, त्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि प्रयोग पण खूप छान होते. कुठला पॉइंट आवडला बेटा? RSR. अभ्यासाचा. अच्छा अच्छा, अभ्यास. ये बेटा, ते दादाला दे. तू ट्रान्सफर करत होतो ना, मग कसं ट्रान्सफर केलं ते सांग. व्हिडिओ कसं ट्रान्सफर केला? सरांनी मला ट्रान्सफर करायला शिकवलं म्हणून सर तुमचा खूप धन्यवाद. चालेल. फोटो ले लेंगे, खड़े रहो बीच में सब. या ठिकाणी ऑन द स्पॉट आपल्याला मत व्यक्त करता आलं पाहिजे. हा, तो आपण जे जे शिकलो ना ते आठवायचं आणि एक फोटो सांगायचं. ले. आहे कोणी अजून सांगू इच्छितो? शाळेचे मुख्यमंत्री. सरांनी विचारलं की शाळेच्या मुख्यमंत्र्यांना बोलायला सांगा, तर मुख्यमंत्री बोलले पहिले. मुलांमधून
बोलणार शाळेचे मुख्यमंत्री पण आहे. पुढे कॅबिनेट आहे. मंडळ आहे पुढे मंत्रिमंडळ आहे. अरे वा वा वा. तर काय खूप या छान. ठिकाणी आता मी विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. तसंच या ठिकाणी आपले जे काही व्यासपीठ आहे आदरणीय चंद्रकांत दादा गायकर, आपले शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, यांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी आपले 2 शब्द व्यक्त करावे. पूर्ण व्यवस्थापन मध्ये सर लागेल. आज या ठिकाणी 15 ऑगस्टच्या पूर्वीलाच म्हणजे 3 दिवस सातत्याने शाळेमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम साजरा होत आहे. तसंच ग्रामपंचायतमध्ये सुद्धा साजरा होतो. या कार्यक्रमासाठी आज ज्यांनी तुम्हाला नुकतंच मार्गदर्शन केलं, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप आनंद झाला, ते या ठिकाणी डॉक्टर गुप्ताजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत असलेले यादवजी, या शाळेचे मुख्याध्यापक, या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व शिक्षक आणि इथे बनवलेले सर्व बाल मित्रांनो, आज मला एवढं सांगायचं वाटतं, मी थोडं कामानिमित्तानं थोडं बाहेर अपडाऊन चालू होती, बाहेर काम चालू आहे, परंतु लक्ष थोडं इकडं होतं. सरांच्या इकडं तो साऊंड होता, सर काय सांगत होते, काय चाललंय ते त्यांच्याकडे लक्ष होता. मला मी पूर्णपणे कार्यक्रम जरी इथं बसून अटेंड नाही केला तरी सुद्धा बाहेर का होईना कार्यक्रम ऐकत होतो. आणि सर खरोखर तुम्ही या ठिकाणी येऊन अतिशय मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिलं. आणि जो वर्ल्ड रेकॉर्ड आपण ते तुमच्या बाबतीत आता यादव सरांनी जी माहिती दिली, एवढी महान व्यक्ती आमच्या या शाळेमध्ये आली आहे, हे आम्ही आमचे भाग्य समजतो. आणि तुम्ही इथं या ठिकाणी आलात आणि आमच्या सर्वच शिक्षकांसह सर्वच आम्ही इथं जमलेल्या ग्रामस्थ आणि आमचे विद्यार्थी बालमित्रांना जे काही आपण आपलं मार्गदर्शन केलं ते त्यांना मोलाचं या ठिकाणी पुढील जीवनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये तुमचं हे आजचं जे काही लेक्चर आहे हे ते कोरून ठेवणार आणि कोरून याचीच त्यांना पुढे त्याची फायदा होणार आहे. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आमच्या नशीब असं नव्हतं, आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो, अशा पद्धतीचं आम्हाला कमी माणसं लाभायची, परंतु इथले आताचे विद्यार्थी भाग्यवान आहेत की त्यांना वेगवेगळे या ठिकाणी क्षेत्रात काम करणारे मान्यवरांचा मार्गदर्शन लाभतो. मी या ठिकाणी डॉक्टर तुमचं मनापासून या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ मानिवली, ग्रामपंचायत मंडळ मानिवली आणि शाळा व्यवस्थापनाच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी तुम्हाला इथे आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांचंही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने यादव सरांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण सुरुवातीला खूप सहयोग असतो. हा, ते मन सर. लावून काम करतात. बघितलं ना, सरांनी माईक तिथे घेऊन आलं, तिथूनच आपण त्यांना धन्यवाद मानूया. तर या ठिकाणी मी दादांना विनंती करते की त्यांनी पुष्प आणि शाल देऊन त्यांचं धन्यवाद मानूया. काय वाजला? असं इथे विद्यार्थी पण आहे ना, विद्यार्थी पण आहे ना, असं करता का? हा इथे ताई